चला मित्रांनो, आपण आता प्रश्नाच्या हिशोबाने एक 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 प्रकरण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. प्रश्नपत्रिका तुम्हाला काल PDF टाकलेले आहेत बघा, प्रिंट काढल्या असतील. तुम्ही सोल्युशन केलं असेल तर आता उत्तर कुठली 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 चुकली, का चुकली, त्याच्यावरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आपण. ते बघा, आपल्याला जवळपास 5 प्रश्न या ठिकाणी असतात. हा साधा सरळ हिशोब लक्षात ठेवा. आधुनिक भारताच्या इतिहासावरती आणि महाराष्ट्रावरती जे प्रश्न आहेत ते समाज सुधारकावरती प्रश्न आहेत, असं लक्षात घ्यायचे 4-5. म्हणजे जवळपास 7-8 तरी प्रश्न राहतील. 7-8 पैकी 3-4 समाज सुधारक राहील आणि 4 ते 5 हे आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न राहील. आधुनिक भारताच्या इतिहासाचा जो मुद्दा येतो तो खऱ्या अर्थानं 1857 ते 1947 हाच कालखंड आहे. पण त्याच्या अगोदर काही मुद्द्यावरती ज्या महत्वाच्या घटना घडामोडी आहेत त्याच्यावर हे प्रश्न असतात. आपण टोटल जवळपास 166 प्रश्न आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी सध्या PPT फक्त 30 प्रश्न झालेले, त्यामुळे आजच्या लेक्चर मध्ये 30च घेऊ आणि नंतर मग दुपारून आमचा DTP वाला सगळे PPT करून ठेवतील, म्हणजे मग इथून पुढे आपल्याला जास्त वेळ पण घेता येईल. तर आता एक 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 प्रश्न त्या निमित्तानं मागच्या घटना घडामोडीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्याय उत्तरातून योग्य पर्याय निवडा. लक्षात, हे ब्रिटिशांचा कालखंड म्हणताय. पहिला मुद्दा हा लक्षात घ्या. ठीक आहे. त्यांच्या व्यापारी केंद्र म्हणता येते. हे बघा, व्यापारी केंद्र 2 प्रकारचे असतात बघा. एकाला म्हणायचं वखारी आणि एकाला म्हणायचं वसाहती. सुरुवातीला युरोपियन असू द्या, युरोपियन मध्ये ब्रिटिश असू द्या, पोर्तुगीज असू द्या, फ्रेंच असू द्या, डच असू द्या, या लोकांनी सुरुवातीला वखारी स्थापन केलेले आहे. वखार म्हणजे गोदाम. गोदाम म्हणजे जिथं आपण माल ठेवतो ते जागा. आणि वसाहत म्हणजे साम्राज्य. मग आता त्यांच्या वखारी पहिल्यांदा या ठिकाणी वेगवेगळ्या भागातल्या लोकांकडून मंजुरी घेतल्यात त्यांनी, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा माल त्या ठिकाणी ठेवण्याकरता आणि भारतातून जमा केलेला माल त्या ठिकाणी ठेवण्यासाठीचे गोदामी त्यांनी घेतलेले, त्यांना वखारी म्हणायचं आपण. इथं व्यापारी केंद्र म्हटलेले त्यांनी. मग आता ब्रिटिशांचं विचारलेलं आहे बघा त्यांनी. आता ब्रिटिशांचं या ठिकाणी पहिलं व्यापारी केंद्र होतं सुरत 1 नंबरला, 2 नंबरचं होतं मद्रास, 3 नंबरला होतं बॉम्बे आणि 4 नंबरला होतं कोलकाता. म्हणजे या हिशोबाने उत्तर येईल बघा. ब क ड अ, ब क ड अ. हे बघा, या ठिकाणी याचं उत्तर हे येऊन जात आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचं बघा. आता या ठिकाणी भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्या 4 युरोपियन सत्ता आल्या त्या 4 युरोपियन सत्ताबद्दल लक्षात घ्यायचंय आपण. ठीक आहे. हा भारत आहे, हा युरोप खंड आहे बघा. युरोप खंडात प्राचीन कालखंडामध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी रोमन संस्कृती होती, या ठिकाणी ग्रीक संस्कृती होती. आणि हे लोक अगोदर भारताकडे या जमिनीच्या मार्गाने यायचे, खैबर खिंडीतून भारतात यायचे बघा. त्यांना हा सागरी मार्ग माहिती नव्हता. पण 1453 ला या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर आहे तुर्कस्तानमध्ये, त्या ठिकाणी संघर्ष झाला मुस्लिम व्यापारी आणि ख्रिश्चन व्यापाऱ्यांमध्ये. आणि या लढाईमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांनी ख्रिश्चन व्यापाऱ्यांचा पाडाव केला आणि यांचा भारताकडे जाण्याचा मार्ग थांबवला गेला. त्यामुळे त्यांना भारतातून ज्या मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, मलमल, कलाकुसरीच्या वस्तू मिळत होत्या त्या बंद झाल्यात. मग नाक दाबलं की तोंड उघडावं लागतं बघा. आणि म्हणून मग या युरोपियन सत्तांनी मग काय केलं, सागरी मार्गाने भारताचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने पहिली सागरी सफरी ज्या निघाल्यात मग भारताचा शोध घेण्याकरता, पहिली निघाली होती बार्थोलोमो डायस. डायसची सफर म्हणतो, 1486 ला निघाली, पोर्तुगालचा होता. आणि त्यांनी इथं केप ऑफ गुड होप पर्यंत या ठिकाणी सागरी मार्ग शोधून काढण्याचं काम केलं. दुसरी सफर होतं कोलंबसची. कोलंबसनं मग या ठिकाणी वेस्ट इंडिजचा शोध लावलेला आहे. तिसरी सफर होती अमेरिगोची. अमेरिगोवरून मग अमेरिका खंडाचा शोध लागला गेलेला आहे बघा. चौथी सफर होती मग वास्को द गामाची. आणि वास्को द गामानं इथपर्यंत आणि इथून मग भारतापर्यंत हा मार्ग शोधून काढलेला 1498 ला. ठीक आहे. आणि मग भारतात येणारा पहिला खलाशी म्हणून वास्को द गामाची नोंद झालेली आहे बघा. त्याच्यानंतर मॅगेलननं सफर काढली पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची. तर अशा पद्धतीने या कालखंडामध्ये सागर सफरी भरपूर निघालेले. पहिली डायसची आहे, दुसरी कोलंबसची आहे, तिसरी अमेरिगोची सफर आहे, चौथी वास्को द गामाची सफर आहे, पाचवी मॅगेलनची सफर आहे. ह्या अशा या सफरीचा क्रम लक्षात ठेवायचा. मग भारतात वास्को द गामा आला म्हणजेच पोर्तुगीज आलीत बघा. आणि पोर्तुगीज भारतात आले 1498 ला कालिकतला. कालिकतचं सध्याचं नाव कोझिकोड शहर आहे.
लक्षात. आणि इथूनच मग त्याने कारभाराला सुरुवात केली आणि या राज्याकडून पहिल्यांदा वखारी स्थापन करण्याची परवानगी घेतली आणि ती परवानगी भेटली 1502 ला. आणि 1502 ला मग इथून पुढे त्यांनी वखारी स्थापन करायला सुरुवात केली. मग आता पोर्तुगीजांनी पहिली वखार कुठं स्थापन केली ते लक्षात घ्या. पहिली वखार स्थापन केली त्यांनी कोचीला. पोर्तुगीजांची पहिली वखार विचारली कोची. दुसरी त्याच्याच बाजूला आहे कन्नानोर. तिसरी येते कालिकत आणि चौथी वखार स्थापन केली इथं हुगळी. या पहिल्या 4 पोर्तुगीजांच्या क्रमानं वखारी जर विचारलं तर कोची, कन्नूर, कालिकत आणि हुगळी या पहिल्या 4 वखारी पोर्तुगीजांच्या होत्या. लक्षात. भारतात येणारे पहिले कोण होते मग? पोर्तुगीज होते. ठीक आहे. भारतात पहिले आलेत पोर्तुगीज. कधी आलेत? 1498 ला आलेत. पहिला व्यक्ती कोण होता भारतात येणारा? त्यांचा वास्को द गामा होता. आणि पहिल्या वखारी या 4 होत्या त्यांच्या. ठीक आहे. नंतर भारतात आलेत बघा डच. डच कधी आले? 1595 ला आलेले आहेत. यांचा पहिला भारतात येणारा जो व्यक्ती होता कार्नेलिस हस्तमान हा होता. आणि यांच्या पहिल्या ज्या 4 वखारी होत्या त्या 4 वखारी लक्षात ठेवायच्या. पहिली यांची वखार होती मच्छलीपट्टणम डचांची. डचांची दुसरी वखार होते पुलिकत. तिसरी वखार होते सुरत आणि चौथी वखार होते बिमलीपट्टणम. तर डचांची या 4 वखारी लक्षात ठेवा. डच आले. डच म्हणजे नेदरलँडच्या निवासी लोकांना म्हणायचं डच किंवा हॉलंड म्हणा. लक्षात. आणि यांची भारतातली पहिली एंट्री येते 1595 ला आणि पहिला त्यांचा व्यक्ती होता कार्नेलिस हस्तमान. ठीक आहे. नंतर भारतात येणारे आहे इंग्रज. मग इंग्रज भारतात आले 1599 ला आणि भारतात येणारा पहिला इंग्रज व्यक्ती होता थॉमस स्टीव्हन्स. ठीक आहे. आणि इंग्रजांच्या पहिल्या 4 वखारी जर बघितल्या तर पहिली वखार येते सुरत, दुसरी वखार येते मद्रास, तिसरी वखार येतं मुंबई आंदन म्हणून आली पोर्तुगीजांकडून. कारण इंग्लंडचा जो काही युवराज होता चार्ल्स द्वितीय याचा विवाह पोर्तुगीज जी युवराजनी होती कॅथरीना हिच्यासोबत लग्न झालं आणि यातून मग त्यांनी मुंबई त्यांना आंदन म्हणून दिलं. अगोदर मुंबई ही पोर्तुगीजांकडे होतं. मग इंग्रजांना आंदन म्हणून मिळालं म्हणून तिसरी वखार मुंबई आहे आणि चौथी येते कोलकाता. तर या इंग्रजांच्या वखारींचा उतरता क्रम. सुरत 1 नंबर, मद्रास 2, मुंबई 3, कोलकाता 4. नंतर भारतात येणारे आहे फ्रेंच. फ्रेंच भारतात आले 1660 ला आणि पहिला व्यक्ती होता फ्रान्सिस कॅरॉन. आणि यांच्या पहिल्या 4 वखारी लक्षात ठेवायची. पहिली वखार होती फ्रान्सिस सुरत. ठीक आहे. दुसरी वखार होती मच्छलीपट्टणम, तिसरी वखार होती पॉंडिचेरी आणि चौथी वखार होती इथं चंद्रनगर. चंद्रनगर पश्चिम बंगालमध्ये आहे. पॉंडिचेरी सध्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येते. मच्छलीपट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे, सुरत गुजरातमध्ये. ठीक आहे. सुरत 1 नंबरला आहे त्यांची, 2 नंबर मच्छलीपट्टणम, 3 नंबर पॉंडिचेरी, 4 नंबर चंद्रनगर. अशा पद्धतीनं यांच्या वखारीचा क्रम नंबर 1. नंबर 2 यांचा भारतात येण्याचा क्रम. नंबर 3 त्यांचे पहिले भारतात येणाऱ्या व्यक्तींची नावं, वर्ष. ठीक आहे. वर्ष विचारण्याचे चान्सेस तसे कमी असतात पण वर्ष विचारताना घटना पण देतात त्यामुळे तिथं लोड येत नाही बघा. त्यामुळे या ठिकाणी वर्ष लक्षात राहत नसेल तर त्याने लक्षात ठेवण्याच्या भानगडीत पडूच नका. फक्त घटनांवर कॉन्सन्ट्रेशन करा. पहिले पोर्तुगीज आलेत, नंतर डच आलेत, नंतर इंग्रज, नंतर फ्रेंच. यांच्यापैकी एखादं वर्ष लक्षात आलं की लगेच मागचं पुढचं पण लक्ष देऊन जात आहे. त्यामुळे या ठिकाणी लोड घेण्यासारखी स्थिती नाही. तर हे झालं पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नाचे रिलेटेड बाकीचे मुद्दे. ठीक आहे. दुसरा प्रश्न. भारतात टिंबटिंब हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. आता फ्रेंचांचं प्रमुख व्यापारी केंद्र कुठलं होतं यांच्यापैकी?
कुठले होते? आता हे दोन्ही पण होते, पण यातला प्रमुख कुठलं होतं तर पॉंडिचेरी होती, कारण राजधानीचे ठिकाण होते. लक्षात. तर फ्रेंचांचं भारतातलं प्रमुख होतं पॉंडिचेरी 1 नंबरला, आणि 2 नंबरला चंद्रनगर होतं त्यांचं. मग आता हे व्यापारी केंद्र आपण आत्ताच बघितलेले, तर त्यांच्या प्रमुख व्यापारी केंद्रामध्ये सुरत 1 नंबरला होतं, 2 नंबरला मच्छलीपट्टणम होतं, 3 नंबरला पॉंडिचेरी होतं आणि 4 नंबरला चंद्रनगर. पण यांच्यातलं प्रमुख कोणतं होतं म्हणतात ते? मग प्रमुख होतं पॉंडिचेरी. नंबर 3, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब बनवले? प्रश्न सोपे काय, फारसा अवघड नाही. कोणत्या प्रांताचं बनवलं? मग बंगालचा नवाब बनवलेले. ठीक आहे. मग आता याच्याबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचंय बघा. हे बघा, भारतामध्ये ज्या वेळेस युरोपियन सत्ता आल्या, पोर्तुगीज आले पहिले, डच, इंग्रज आणि फ्रेंच, 4 युरोपियन सत्ता आल्या, त्यावेळेस भारतामध्ये जर बघितलं आपण तर भारतामध्ये इथं मोगलांची राजवट होती, इकडे मुघल होते. लक्षात. इकडे दक्षिण भारतामध्ये इकडे मराठ्यांची राजवट होती, आणि मग बाकीचे मोगलांची जवळपास राजवट भारतभरात होती बघा. आता मोगलांनी पण हैदराबाद, इकडे कर्नाटक, इकडे म्हैसूर, असे वेगवेगळे प्रदेश, इकडे बंगाल, इकडे अवध, ठीक आहे, इकडे रोहिला खंड, इकडे ओरिसा, इकडे राजपुताना, इथं गुजरात, काठियावाड म्हणतो आपण, असे वेगवेगळे प्रांत पाडले होते. प्रत्येक प्रांताचा प्रमुख म्हणून या ठिकाणी सुभेदार नियुक्त केला होता बघा. आणि या ठिकाणी मग या 4 युरोपियन सत्ता भारतात यायच्या, व्यापार करायचे. लक्षात. त्यांच्या वखारी होत्या, वसाहती नव्हत्या. आणि मग इथं मोगल राजा जो दिल्लीचा राजा बदलला की या 4ही वखारी शिष्टमंडळ पाठवायचे सोने नाणे घेऊन, की आपले जे काही व्यापारी संबंध आहे पहिले ते तसे चालू ठेवावेत या हिशोबानं. आणि त्यामुळे साहजिकच आहे, राजा बदलल्यानंतर या ठिकाणी त्यांचे संबंध येऊन जायचे बघा. आणि अशाच पद्धतीनं 1707 पर्यंत या 4 युरोपियन सत्तांची ताकद वाढणार नाही याची काळजी या ठिकाणी औरंगजेब पर्यंत जेवढे मुघल राजे झाले त्या सगळ्यांनी घेतली होती. कारण त्यांना माहिती, यांना या ठिकाणी व्यापारी सवलत दिली म्हणजे सरळ सरळ आपले उद्योग धंदे बंद होऊन जाईल. म्हणून औरंगजेब पर्यंत कोणी यांना व्यापारी सवलती दिलेल्या नाही. त्यांच्या व्यापारावरती 60 ते 70% टॅक्स आकारला होता, जेणेकरून त्यांचा माल भारतामध्ये 60 ते 70% मागला गेला पाहिजे, जेणेकरून त्यांची आर्थिक ताकद नियंत्रणात राहिली पाहिजे. पण 1707 नंतर या ठिकाणी औरंगजेबच्या मृत्यूनंतर पुढचे जे काही राजे निघालेत मुघलांमधले, हे या ठिकाणी दूरदृष्टीचे राजे नव्हते. मग यामध्ये बहादूर शाह पहिला होता, जहांगीर शाह होता, फरोखशियर होता, ठीक आहे, महम्मद शाह होता, अहमद शाह होता, त्याच्यानंतर आलमगीर द्वितीय होता, शाह आलम द्वितीय होता, अकबर द्वितीय होता आणि बहादूर शाह द्वितीय होता. असे 9 राजे होऊन गेलेले आहेत बघा. यापैकी 1713 ते 1719 कालखंड फरोखशियरचा आहे. आणि या फरोखशियरच्याच कालखंडामध्ये राजा पदावर आल्यानंतर मग डच लोक जाऊन आलेत, नजराणी देऊन आलेत, फ्रेंच लोक जाऊन आलेत, पोर्तुगीज लोक जाऊन आलेत दिल्लीला, आणि शेवटी शिष्टमंडळ गेलं इंग्रजांचं. सर जॉन सरमनच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गेलं, आणि त्याच वेळेस मग राजा आजारी पडला होता. भारतातले श्रेष्ठ वैद्य बोलून सुद्धा राजाचा आजार काही बरा होत नव्हता. आणि त्यामुळं विल्यम हॅमिल्टन नावाच्या इंग्लंड मधल्या शिष्टमंडळातल्या डॉक्टरनं मग राजाला तपासलं आणि राजावर उपचार करून पुढच्या 7-8 दिवसाचा राजा ठणठणीत केला. आणि त्यामुळं मग ह्या शिष्टमंडळाबद्दल राजाचा अनुकूल भावना तयार झाली. आणि या शिष्टमंडळाने सांगितलं आमच्यावर टॅक्स भरपूर होतोय, 65 ते 70%, हा कमी करा, 4-5 टक्क्याने कमी करावा अशी त्यांची अपेक्षा होती, जेणेकरून पोर्तुगीज, डच आणि फ्रेंचांच्या तुलनेमध्ये आपला मालाचं जास्त खपत होईल, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि याचा परिणाम काय झाला? मग फरोखशियरना 100% माफ करण्याची तरतूद करून टाकली. फक्त सांगितलं की बंगाल प्रांतात तुम्ही तुमचा माल आणा, इथे तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही, फक्त 3000 रुपये प्रोसेसिंग फीस भरून टाका. तर अशा पद्धतीने 3000 रुपयावरती पूर्ण बंगाल प्रांतामध्ये व्यापार करण्याचा अधिकार फरोखशियरना देऊन टाकला. का देऊन टाकला? या पाठीमाग एक तर राजाला मरणाच्या दारातून बाहेर काढलं होतं, नंबर 1, आणि नंबर 2 याच प्रांतात का दिलं? कारण या प्रांताचा जो काही गव्हर्नर होते, सुभेदार जे होते, ते दिल्लीला महसूल पाठवत नव्हते आणि ते स्वतंत्र वृत्तीने वागत होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पायात पाय गुंतून द्यायचा होता. मग आता बंगालचे सुभेदार कोण कोण होते? बंगालचा पहिला सुभेदार होता मुर्शिद कुली खान. हा 1700 पासून ते जवळपास 1727 पर्यंत पदावर होता. त्याच्यानंतर मग त्याचाच या ठिकाणी जावई आला सुजाउद्दीन. ठीक आहे. आता हे नाव तुम्हाला काय लक्षात घेण्याची गरज नाही. 1727 ते 39
39 ते 40च्या कालखंडात मग त्याचा मुलगा आला, मग म्हणजे मुर्शिद कुली खानचा मुलगा आला सरफराज खान. 40ला मग सरफराज खानचं कत्तल केली त्याच्या सरसेनापतीना म्हणजे अलीवर्दी खानना. मग 1740 पासून ते 1756 पर्यंत मग अलीवर्दी खान आला. मग अलीवर्दी खानला 3 मुली होता, एकही मुलगा नव्हता. मग राजगादीचा वारस कोण म्हणून त्याने लहान्या मुलीचा मुलगा सिराजुद्दौलाला दत्तक घेतलं बघा, वयाच्या 19व्या वर्षी. आणि त्याच्याकडे सत्ता सूत्रे देऊन टाकलेत. आणि याच कालखंडात मग इंग्रजांचं ताकद वाढत चालली होती. मग या ठिकाणी अलीवर्दी खानला सिराजुद्दौलानं सांगितलं की या ठिकाणी इंग्रजांची ताकद वाढणार नाही, याची काळजी घ्या. आणि याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी यांची राजवट कमी करा. आणि म्हणून मग इंग्रजांची ताकद कमी करण्याकरता सिराजुद्दौलानं लक्ष द्यायला सुरुवात केली. एका बाजूला सिराजुद्दौला त्याची मावशी घसीटी बेगमचा बंडाचा सामना करावा लागला. दुसऱ्या क्रमांकाची जी मावशी होती तिचा जो मुलगा होता त्याच्या बंडाचा सामना करावा लागला. आणि तिसऱ्या बाजूला इंग्रजांचा सामना करावा लागला. आणि याच कालखंडामध्ये मग सिराजुद्दौलानं या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात युद्धासाठी कारण शोधू लागला. मग यातून एक 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 कारण सापडत चालली. पहिलं कारण सापडलं, जे काही फ्री पास देण्यात आलं, जकात माफ करण्यात आले, ही जकात कंपनीची माफ करण्यात आली होती, वैयक्तिक व्यापार करणाऱ्या नोकरदारांची नव्हे. मग वैयक्तिक व्यापार करणाऱ्या नोकरदारांच्या मालावरती टॅक्स बसवला, नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी इंग्रजांचा जो मुक्त व्यापार करण्याचा जो परवाना आहे तो बंद करून टाकला. नंबर 3, कोलकाता वखारी भोवती माल चोरीला जाऊ नये म्हणून इंग्रजांनी तटबंदी बांधली होती. तटबंदी म्हणजे भिंती उभारल्या होत्या. या भिंती उभारताना राजाची परवानगी घ्यायला पाहिजे, ते राजाची परवानगी घेतली नव्हती. आणि याचा परिणाम काय झाला, सिराजुद्दौलाने मग डायरेक्ट तटबंदीवरती आक्रमण केलं, कोलकाता वखारीवरती, आणि तटबंदी जमीनदोस्त करून टाकली. आणि या ठिकाणी जेवढे इंग्रज स्त्री पुरुष होते 146 लोक, हे लोक सगळे पकडले, एका अंधार कोठडीमध्ये कोंडून टाकले. आणि असं म्हटलं जातं की सकाळपर्यंत ऑक्सिजनच्या अभावी या 146 लोकांपैकी 123 लोक मरण पावले. आणि यातून इंग्रज खवळले. मग आता इंग्रजांनी त्यांच्या ज्या वाखारी होत्या त्या वाखारी भोवती जे काही 100-150 लष्कर होतं ते सगळं कोलकात्याला बोलून घेतलं. तोपर्यंत राजाने हे सगळं नासधूस करून राजधानीत निघून गेला. राजधानी मुर्शिदाबाद, नंतर मुंगेर बनवली. मग आणि रॉबर्ट क्लाइव्हच्या लक्षात आलंय भारतीय राजकारणामध्ये राजकारण भरपूर चालतंय, कोटकारस्थान भरपूर चालतंय. मग रॉबर्ट क्लाइव्हनं मग सिराजुद्दौलाचे प्रमुख अधिकारी फोडलेत. पहिला फोडला मीर जाफर, त्याला नवाब पदाचं ऑफर देण्यात आली. दुसरा फोडला राय दुर्लभ जो खजिनदार होता. तिसरा फोडला माणिकचंद जो या ठिकाणी सल्लागार होता. चौथा फोडला जगत सेठ जो श्रीमंत सावकार होता. आणि 5वा फोडला ओमीचंद जो श्रीमंत व्यापारी होता. सगळ्यांना वेगवेगळ्या आश्वासने देण्यात आलेत बघा. आणि हे फोडल्याची खबर सिराजुद्दौलाला नाही. जसं लक्षात आलं हे सगळं आपल्या बाजूने आलेत, तसं रॉबर्ट क्लाइव्हनं त्यांचे 3200 लष्कर घेऊन यांच्या बाजूने कूच केलं. यांची खबर सिराजुद्दौलाला मिळाली, त्यांनी 50,000 लष्कर घेऊन यांच्या समोर आलेत. आणि या दोन्ही लष्कराची समोरासमोर भेट झाली प्लासीच्या मैदानी भागामध्ये. ठीक आहे. आणि याच ठिकाणी मग कुठलाही संघर्ष न जाता युद्ध संपुष्टात आलं असं काही पुस्तकं सांगतात. काही पुस्तकं म्हणतात समोरासमोर थोडी लढाई झाली, काही लोक 2-4 इकडचे तिकडचे मारले गेलेत, खूप मोठं काही युद्ध झालेलं नाही असे काही इतिहासकार म्हणतात. काही जण म्हणतात की या लढाईमध्ये मीर जाफरनं सैनिकांना आदेश देऊन टाकला होता की लढाईत कोणी उतरायचं नाही म्हणून, त्यामुळे राजाच्या आज्ञेपेक्षा मीर जाफरचा आदेश सैनिकांनी पाळला. तर अशा वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या पुस्तकात वाचायला भेटतात बघा. आणि काही पुस्तकांना असं पण सांगितलं की समोर लष्कर आल्यानंतर मीर जाफरनं राजाला आदेश दिला किंवा सल्ला दिला की बापा हे 3200 लष्कर आहे, आम्ही हे सगळं लढाई निपटून येतो, तुम्ही तोपर्यंत राजधानीत जाऊन आराम करा. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी राजाने 100-150 सैनिक घेऊन राजा राजधानीकडे निघाला. आणि त्याच्यानंतर इकडे संघर्ष व्हायला पाहिजे, संघर्ष न होता रॉबर्ट क्लाइव्ह आणि मीर जाफर समोरासमोर आलेत आणि त्यांनी सैनिकांना खाली बसून दिलं. आणि त्याच वेळेस इंग्रजांनी मीर जाफरला सांगितलं तुला राज्यपद पाहिजे असेल तर राजा राजधानीत जाण्याच्या अगोदर खतम व्हायला पाहिजेत. म्हणून हजारो लष्कर घेऊन मीर जाफरनं त्याचा मुलगा मिरनला राज्याच्या पाठीमागे पाठवलं. तोपर्यंत राजाला खबर मिळाली की कट कारस्थान झालंय आणि आपला जीव धोक्यात आहे. म्हणून राजानं राजधानीतून मग फॅमिली घेऊन पाटणाला निघून गेला. आणि अशा पद्धतीनं मग राजगादीचा वारस म्हणून मग इंग्रजांनी मीर जाफरला या ठिकाणी बसवलेले आहे बघा. तर अशा पद्धतीनं प्लासीच्या युद्धानंतर मीर जाफर पदावर आलाय. ठीक आहे. आणि मग मीर जाफरनं या ठिकाणी आता इंग्रजांना बक्षीस म्हणून 24 परगणा नावाचा जिल्हा देऊन टाकला इथला. आज हा पश्चिम बंगालचा भाग आहे.
आणि नंबर 2 युद्ध खंडणी म्हणून 1,77,00,000 रुपये दिलेत. आता हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला, हे मला सांगावं लागतंय. 1,77,00,000 फक्त रॉबर्ट क्लायने एकदाच घ्यायला पाहिजेत, पण दरवर्षी जाऊ लागला मीर जाफरकडे आणि सांगू लागला 1,77,00,000 द्या. आणि हा काही कंपनीला देत नव्हता, हा स्वतःसाठी ठेवत होता. आणि अशा पद्धतीने मग पहिल्या वर्षी कसं तरी मीर जाफरने ही रक्कम जमा करून दिली, दुसऱ्या वर्षी कर्ज काढून दिली आणि तिसऱ्या वर्षी सांगितलं आता माझ्याकडेच काही नाही. मग आता इंग्रजांच्या लक्षात आलं हा पैसे देत नसेल याला पदावर ठेवण्यात काही अर्थ नाही, म्हणून त्याचा जावाई जो आहे मीर कासिमला सांगितलं आम्हाला एवढी रक्कम देत असेल तर तुला पद देतो. त्यांनी होकार दिला आणि अशा पद्धतीने मग मीर जाफरला पदावर नाकारलं आणि बंगालच्या नवाबपदी नियुक्त केला मग मीर कासिम. पण मीर कासिम महत्वाकांक्षी असल्यामुळे त्याने लष्कर भरती केली आणि जसं लष्कर भरती केलं तसं इंग्रज त्यांच्या विरोधात गेले. यातून मग मीर कासिम पळून गेला इकडे अवधला. अवधचा सुजाउद्दौला, मुघल राजा शाह आलम दुसरा आणि इथला मीर कासिम या तिघांच्या लष्करानंतर इंग्रजांवरती आक्रमण केलं आणि त्यातून मग बिहारच्या सकल बक्सारचा जो भाग आहे या ठिकाणी मग 1764 लढाई झाली. यालाच म्हणायचं बक्सारचं युद्ध. इंग्रज विरुद्ध या ठिकाणी 3 राजे आणि या समोरासमोरच्या युद्धामध्ये या ठिकाणी इंग्रजांनी या 3ही राजांचा पाडाव करून टाकला. आणि याच्यानंतर जो तह झाला तो तह आहे अलाहाबादचा तह. मग अलाहाबादचा तह कधी झाला? 1765 झालेला आहे बघा. या तहानुसार असं ठरलं सुजाउद्दौलाकडून 50 लाखाची खंडणी घेतली बघा इंग्रजांनी. नंबर 1. नंबर 2 कडा आणि अलाहाबाद जिल्हे मोगलांना भेट देण्यात आली. नंबर 3 बिहारचा चुनार नावाचा जिल्हा इंग्रजांनी घेऊन टाकला. आणि नंबर 4 मोगलांना कडा आणि अलाहाबाद जिल्हे देताना सांगितलं बंगाल बिहार ओरिसामध्ये महसूल जमा करण्याचे अधिकार आम्हाला द्या, तेव्हा मोबदल्यात 26 लाख तुम्हाला देतो. मग हे मोगलांनी लिहून दिले आणि अशा पद्धतीने मग कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम दिलं मीर जाफरकडे आणि महसूल जमा करण्याचे अधिकार घेतले इंग्रजांनी. यालाच म्हणायचं दुहेरी शासन पद्धत. मग 1765च्या या कायद्यानुसार दुहेरी शासन पद्धत लागू करणारा कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह होता. कुठल्या प्रांतात लागू केली? बंगाल बिहार ओरिसामध्ये. असं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आलं लक्षात? मग हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर. मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब नियुक्त केलं होतं? बंगाल प्रांताचं नियुक्त केलं होतं. ठीक आहे. आता दुहेरी शासन पद्धत कोणत्या कालखंडात होती? 1765 ते 1772 या कालखंडात दुहेरी शासन पद्धत होती. मग दुहेरी शासन पद्धत म्हणजे काय? शासनाचे 2 भाग, दिवाणी आणि फौजदारी. कोणी लागू केली होती? रॉबर्ट क्लाइव्हने लागू केली होती. कुठल्या प्रांतात लागू केली होती? बंगाल बिहार ओरिसा प्रांतात लागू केली होती. लक्षात? मग दिवाणी अधिकार म्हणजे महसूल जमा करण्याचे अधिकार कोणाकडे होते? इंग्रजांकडे. आणि फौजदारी अधिकार म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे अधिकार मीर जाफरकडे दिले होते, हे भारतीयांकडे दिले होते. मग पैसा जमा करण्याकरता 30% ऐवजी 60% इंग्रजांनी जमा करायला सुरुवात केली. पण आपल्या विरोधात नाराजी निर्माण होणार नाही याकरता त्यांनी भारतीय लोकांनाच नियुक्त केलेत. 2 प्रदेश नियुक्त केलेत. एकाचं प्रमुख ठिकाण केलं पाटणा आणि दुसऱ्याचं मुर्शिदाबाद. मुर्शिदाबाद म्हणजे आजचा बांगलादेश आणि पाटणा म्हणजे बिहार ओरिसा आणि पश्चिम बंगालचा एरिया. हिंदूबहुल भागामध्ये राजा सीताबराव नावाचा हिंदू व्यक्तीला नियुक्त केलं बघा. आणि मुर्शिदाबादला रजा खान या मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती केली आणि यांच्या मार्फत भारतीयांकडून महसूल जमा करण्याचं काम करायचे बघा. आणि मग हे पण लोक भारतीय लोकांचे प्रमुख बनलेत आणि फौजदारी अधिकार मीर जाफर पण प्रमुख बनला. तर जनतेचे 2-2 मालक आहे. आणि यांनी लुटलूट करायला सुरुवात केली. लोकांमध्ये असंतोष वाढला. याची जाणीव इंग्रजांना झाली. इंग्रजांनी ही दोन्ही पद्धत मग 72 रद्द केली. त्याच्याऐवजी पूर्ण प्रदेशावर स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेले. तर अशा पद्धतीनं या घटना या ठिकाणी लक्षात ठेवा. झालं काय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आहे 1757च्या प्लासीच्या युद्धात टिंबटिंब हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. कोण होता मग? सांगा. रॉबर्ट क्लाइव्ह होता. कारण रॉबर्ट क्लाइव्हनंच कट कारस्थान केलं होतं हे सगळं. आणि रॉबर्ट क्लाइव्हनंच मग मीर जाफरला फोडलं, रायदुर्लभला फोडलं, जगतसोटला, ओमीचंदला, माणिकचंदला फोडलेले. ठीक आहे. तर हे एक मुद्दा आता लक्षात घेतलेला आहे आपण.
इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण? आता पहिला मुद्दा हा लक्षात घ्या. तैनाती फौज म्हणजे काय, कुठल्या इंग्रजांनी ही पद्धत आणली आणि मग त्याचे परिणाम काय काय होणार होते. हे बघा, लॉर्ड वेलस्ली नावाचा या ठिकाणी गव्हर्नर होऊन गेलेला आहे. याचा कालखंड येतो भारतातला 1798 ते 1805. ठीक आहे. ज्या वेळेस गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली त्याच वेळेस कंपनीनं त्याला सांगितलं होतं की कंपनीचा खर्च प्रचंड वाढलेला आहे, हा खर्च कमी कर. तो भारतात आल्यानंतर त्यांनी बघितलं तर सर्वात जास्त खर्च जो आहे 80-90% लढाईवरती चालू आहे, सैनिकांवरती चालू आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलंय की खर्च कमी करायचं म्हणजे सैन्य कमी करणे. आणि आपण जर सैन्य कमी केलं तर ज्या ज्या राजे लोकांना आतापर्यंत आपण डिवसण्याचं काम केलं ते लोक आपल्या विरोधात एकत्र येतील आणि आपलं राज्य जाईल आणि आपला व्यापारही बंद होऊन जाईल. मग आता खर्च कमी करण्याचे मार्ग काय, आणि यातून त्याला आयडिया सुचली तैनाती फौजेची. आयडिया सुचली म्हटल्यापेक्षा न्यायमूर्ती रानडेंनी सांगितले मराठ्यांचा इतिहास बघूनच त्याला आयडिया सुचली. कारण मराठी शाहीमध्ये चौथाई आणि सरदेशमुखी होती. या चौथाई आणि सरदेशमुखीतून तयार झाले तैनाती फौज. मग आता या पद्धतीने त्यांनी काय सांगितलं, भारतीय राजे लोकांना एक परिपत्र काढलं आणि सांगितलं तुम्ही तुमच्या फौजा बरखास्त करा आणि तुमच्या संरक्षणासाठी आमची फौज भाड्याने घ्या. आमची फौज तुम्ही घेतली तर फक्त तुम्ही आमच्या फौजेचा खर्च भागवा. नंबर 1. नंबर 2, तुमच्या राजदरबारमध्ये आमचा एक व्यक्तीने राजप्रतिनिधी म्हणून ठेवा, अँबेसेडर म्हणून ठेवा. नंबर 2. नंबर 3, तुम्हाला जर फौजेचा खर्च भागवता येत नसेल तर 1-2 जिल्हे तोडून आम्हाला देऊन टाका, मग तुम्हाला खर्च भागवण्याची पण गरज राहणार नाही. नंबर 3, जसं हैदराबादच्या निजामानं विदर्भ तोडून दिला त्यांना मग आणि सांगितलं आता डबल पैसे मागूच नका. आलं लक्षात. नंबर 4 सांगितलं तुमचं परराष्ट्र धोरण, आमचं जे परराष्ट्र धोरण आहे ते तुमचं राहणार आहे. आणि नंबर 5 सांगितलं तैनाती फौज स्वीकारणाऱ्या 2 राज्यांमध्ये जर झगडे झालेत तर याचा निर्णय आम्ही घेऊ आणि आम्ही घेतलेला निर्णय दोघांनाही मान्य करावा लागेल. तर तैनाती फौजेतले या अटी होत्या बघा. आणि अशा पद्धतीनं भारतीय राजे लोकांना एक परिपत्रक काढलं की तैनाती फौज स्वीकारा. पण सगळ्या राज्य लोकांच्या लक्षात आलं यांची तैनाती फौज स्वीकारणं म्हणजे सरळ सरळ यांचं राज्य आपल्याला घेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सुरुवातीला कोणी स्वीकारण्यासाठी समोर येत नव्हतं. मग त्याच वेळेस दुसरं परिपत्रक काढावं लागलं आणि सांगितलं जो कोणी आमची तैनाती फौज स्वीकारेल त्यांना आम्ही आमचे मित्र समजून त्यांचं राज्य टिकून ठेवू आणि जो स्वीकारणार नाही त्यांना शत्रू समजून आम्ही त्यांच्यावर आक्रमण करू. तरी कोणी स्वीकारण्यासाठी येत नव्हतं. आणि यात मग पहिला राजा आला स्वीकारण्यासाठी हैदराबादचा निजाम. यांनी 1798लाच ही पद्धत स्वीकारली कारण मराठ्यांची भीती यांना होती. कारण मराठ्यांसोबत हैदराबादच्या निजामाचे जेवढे संघर्ष झाले त्या प्रत्येक संघर्षामध्ये मराठ्यांकडून हैदराबादच्या निजामाचा पाडाव झालेला आहे. आणि आता निजामाला भीती वाटत होती की या ठिकाणी मराठ्यांनी आता पूर्ण हैदराबाद ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे म्हणून. त्यातून इंग्रजांचे आपल्याला कायमस्वरूपी सपोर्ट मिळायचा असेल तर तैनाती फौज स्वीकारण्यातच भलं येईल. म्हणून भारतातला हा पहिला राजा होता 1798ला तैनाती फौज स्वीकारणारा. 1798ला यांच्या व्यतिरिक्त कोणीही तैनाती फौज स्वीकारली नाही बाकीच्यांनी. आणि मग बाकीचे स्वीकारत नसल्यामुळं कोणावर तरी धपका टाकणं गरजेचं होतं म्हणून टिपू सुलतानावरती धपका टाकण्यात आला. आणि त्यातून तिकडे चौथे म्हैसूर युद्ध झाले. म्हैसूरमध्ये या ठिकाणी टिपू सुलतान मारला गेला आणि नंतर मग या ठिकाणी म्हैसूर राज्य इंग्रजांनी विलीन केलं. फक्त म्हैसूर शहराच्या आसपासचा भाग वाडियार घराण्याकडे दिलं आणि त्यांना तैनाती फौज स्वीकारायला लावली. आणि मग आता बाकीच्या राजे लोकांच्या लक्षात आलंय इंग्रज डायरेक्ट आक्रमण करू लागले, तैनाती फौज पटकन स्वीकारा. आणि इथून पुढे बाकीच्या मग हळूहळू एक्का दुक्का राजे लोक येऊ लागले तैनाती फौज स्वीकारण्याकरता. आणि 1802ला वसईच्या तहानुसार जसं मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली तसं बाकीच्या राजे लोकांच्या लक्षात आलं की बलाढ्य असलेले मराठे स्वीकारत असेल तर आम्ही तर छोटाले येते. आणि बाकीच्यांनी मग रांगा लावल्या ते फॉर्म भरून देण्याकरता तैनाती फौज. आणि अशा पद्धतीने ज्यांनी ज्यांनी तैनाती फौज स्वीकारला त्या ठिकाणी अप्रत्यक्ष इंग्रजांची राजवट येऊन गेलीत बघा. तर ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यामध्ये क्लाइव्ह नंतर वॉरेन हेस्टिंग नंतर कॉर्नवालिस आणि कॉर्नवालिस नंतर महत्वाचा गव्हर्नर होता वेलस्ली. आणि याची ही तैनाती फौज पद्धत. आणि मग पहिला स्वीकारणारा राजा निजाम 1798, 1799ला म्हैसूर कर्नाटक सुरत, 1801ला अवध, 1802ला मराठे, 1803ला शिंदे आणि भोसले आणि 1805ला होळकर. तर अशा पद्धतीने तैनाती फौज स्वीकारणाऱ्यांचा हा क्रम लक्षात घ्यायचा आहे, वर्ष लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. हा पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल हा व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागला?
कुठला कायदा आहे? 1858चा कायदा आहे. आलं लक्षात? हा, आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, काय लक्षात घ्यायचं? कंपनीचे भारतातले जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांना वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे नाव होते. कुठले कुठले नाव होते बघा. सुरुवातीला नाव होते बंगालचे गव्हर्नर. सुरुवातीला नाव होते बंगालचे गव्हर्नर, आणि हे नाव कधी होतं? 1757 ला बंगाल ताब्यात आल्यापासून ते जवळपास 1773 पर्यंत. लक्षात? आणि या पदाचा पहिला गव्हर्नर होता क्लाइव्ह, रॉबर्ट क्लाइव्ह. आणि या पदाचा शेवट झाला 73 ला, त्यावेळेस होता वॉरन हेस्टिंग. अरे लक्षात? आणि मग 1773 वर्ष येता येता मग मुंबई प्रदेश ताब्यात आला, मद्रास प्रदेश ताब्यात आला. मग त्याही ठिकाणी एक एक गव्हर्नर नियुक्त केले, मुंबईचा गव्हर्नर, मद्रासचा गव्हर्नर. पण या दोघांवरती लक्ष ठेवण्याकरता बंगालच्या गव्हर्नरला अधिकार दिले, म्हणून मग पदाचं नाव बदललं. आता पदाचं नाव केलं बंगालचे गव्हर्नर जनरल. कुठल्या कालखंडात? 1773 ते 1833च्या कालखंडात. या कालखंडात जे कंपनीचे अधिकारी होते त्यांना हे नाव होतं बंगालचे गव्हर्नर जनरल. आणि या पदावरचा पहिला व्यक्ती कोण होता? मग वॉरन हेस्टिंग. आणि 1833 ला हे पद खतम झाले, त्यावेळेस व्यक्ती होता बेंटिंग. म्हणजे या पदावरचा शेवटचा व्यक्ती विल्यम बेंटिंग होता. ठीक आहे, म्हणजे याच कालखंडामध्ये मग तुमच्या लक्षात येईल वेलस्ली याच कालखंडात येऊन गेलेला आहे. म्हणजे वेलस्ली कोण होता? बंगालचा गव्हर्नर जनरल होता. त्याच्यानंतर याच पदाचं नाव झालं मग भारताचे गव्हर्नर जनरल. कुठल्या कालखंडात? 1833 ते 1858. आणि या पदावरचा पहिला व्यक्ती होता मग 33 ते 35 बेंटिंग. आणि शेवटचा व्यक्ती होता लॉर्ड कॅनिंग. डलहौसी नंतर आला होता. 1857-58 ला मग उठाव झाला, आणि या उठावानंतर मग इंग्रजांच्या लक्षात आलं एक कंपनीबद्दल प्रचंड नाराजी आहे, म्हणून 1858 ला ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनीची राजवट बरखास्त केली. आणि 1 नोव्हेंबर 1858 ला मग ब्रिटनच्या राणीनं जाहीरनामा प्रस्तुत केला, आणि त्या जाहीरनाम्याचे रूपांतर 1858च्या कायद्यामध्ये झालं. आणि या कायद्यानुसार मग कंपनीची राजवट गेली, आणि मग ब्रिटिशांची राजवट आली, राणीची राजवट आली. राणीचा भारतातला मग प्रतिनिधी म्हणून व्हाईसराय, व्हाईस म्हणजे उप, रॉय म्हणजे रॉयल घराण्याने राजाच्या उपप्रतिनिधी, या अर्थी ते नाव पडलं बघा. आणि मग नाव पडलं भारताचे व्हाईसराय. आणि हे पद सुरुवात होतं मग 1858 ला ते 1947 पर्यंत. मग या पदावरचा पहिला व्यक्ती होता कॅनिंग, आणि शेवटचा व्यक्ती होता माउंटबॅटन. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. ठीक आहे, आता हे पद होतं 15 ऑगस्ट 47 पर्यंत. 47 ला स्वातंत्र्य मिळालं, राज्य घटना तयार करण्याचं काम चालू होतं. मग तात्पुरती व्यवस्था म्हणून नवीन पद निर्माण करण्यात आलं, ज्याला नाव देण्यात आलं मग स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल. आणि हे पद होतं मग 1947 ते 25 जानेवारी 1950 पर्यंत. या पदावरचा पहिला व्यक्ती होता माउंटबॅटन, आणि शेवटचा होता सी राजगोपालचारी. हा पहिला भारतीय पण आणि शेवटचा भारतीय पण. आलं लक्षात? आणि मग 26 जानेवारी 50 ला भारतीय राज्यघटना अंमलात आली, अस्तित्वात आली, आणि त्यानुसार राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च प्रमुख राहील अशा प्रकारची घोषणा झाली. मग इथून पुढे देशाचा प्रमुख बनला राष्ट्रपती. ठीक आहे, तर वेगवेगळ्या कालखंडामध्ये हे वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी जे होते, प्रशासकीय अधिकाऱ्याची नावं लक्षात ठेवा, ते कालखंड, आणि त्यातला पहिला आणि शेवटचा व्यक्ती कोण कोण आहे ती याद आहे. ठीक आहे, हा झालं का? आता इथं जो बदल झाला हा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार झालेला आहे. इथं जो बदल झाला, ठीक आहे, चार्टर ऍक्ट आहे 1833 चा. इथं जो बदल झाला हा ब्रिटनच्या राणीनं जाहीरनाम्यानुसार केलेला कायदा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणतात त्याला. आणि इथं जो कायदा झाला 47च्या कायद्यानुसार झालेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे आता. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? हाच प्रश्न आहे. मी प्रश्न हे रिपीट या करता घेतला की प्रश्न कशी त्याला जोडून कशी तयार होत आहेत.
आता उत्तर काय येईल मग 1858 येणार आहे ना. आता प्रश्न काय येऊ शकतो आणखीन 1858 पासून भारताचा जो प्रशासकीय प्रमुख राहायचा त्याला काय नाव देण्यात आले. मग बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल, भारताचे व्हाईसरॉय असे पर्याय टाकतील. त्याला उलट करून ठेवा आणखीन जास्तीत जास्त काय करू शकतात ते. किंवा मग 1858 ला भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून कोणाची नियुक्ती झाली असा प्रश्न राहील. किंवा 1858 ला ज्या राणीनं जाहीरनामा प्रस्तुत केला त्या राणीचं नाव काय होतं, व्हिक्टोरिया होतं. कधी जाहीरनामा प्रस्तुत केला 1 नोव्हेंबर 1858 ला. त्याचं वाचन कोणी केलं, कॅनिंगनं केलं. कुठे केलं, अलाहाबादला केलं. तितक्या जागेतलं मॅटर जेवढं आहे तेवढं लक्षात घ्यायचं. झालं हे. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली, परत मुद्दा आला. आता अगोदरचा प्रश्न होता तैनाती फौज स्वीकारणारा पहिला राजा कोण, आपण तिथेच क्लिअर करून टाकलेली आहे. तैनाती फौज मग कोणी सुरू केली, वेलेस्लीनं सुरू केली. याच्याबद्दल आणखीन काय काय येऊ शकतं, कधीची पद्धत आहे 1798 ची. पहिला राजा कोण आहे स्वीकारणारा, निजाम. कधी स्वीकारली, 1798 स्वीकारली. आलं लक्षात. त्याच्या अटी लक्षात ठेवा, अटी विचारतील आखरी. झालंय. चला, अयोग्य जोडी ओळखा. घटना आणि पुढे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय जे असेल ते टाकलेले आहे बघा. काय येईल, चांगला अभ्यास आहे तुमचं, कोणा चुकूनही लागलंय. लक्षात 4 नंबर येईल बघा. हे बघा एक एक घटना समजून घेत चला. हे यांच्या बाकीचे यांच्या कालखंडातल्या घटना आहे. फक्त इल्बर्ट बिल कधीच आहे ते लक्षात घ्या. आता इल्बर्ट बिल आहे 1883चं. कोणी मांडलं होतं, रिपन मांडलेले. कशाबाबतचं बिल होतंय, कायद्यात समानता आणण्याबाबतचं बिल होतंय. आता कायद्यात समानता म्हणजे कायद्यात असमानता कशी होती ते लक्षात घ्या. या कालखंडामध्ये एखादा गुन्हा समजून घ्यायचा इथं औरंगाबादला घडला लक्षात, आणि तो गुन्हा 2 भारतीयांची झगडे झालेत, तर इथल्या न्यायालयात खटला चालणार. मग इथला न्यायाधीश भारतीय असू द्या किंवा इंग्रज असू द्या त्याच्या समोरच खटला चालणार. पण झगडे झालेत या ठिकाणी इंग्रजांमध्ये, तर तो खटला फक्त इंग्रज न्यायाधीश जिथं आहे तिथंच खटला चालणार आहे. पहिला भेदाभेद हा. दुसरा भेदाभेद काय, भारतीयांना मारला असेल किंवा इंग्रजांना मारला असेल तर फाशी शिक्षा राहणार. पण इंग्रजांनी भारतीयांना मारला असेल तर 7-8 महिने शिक्षा राहणार. त्यांना काही फाशी शिक्षा नव्हती. ही भेदाभेद या ठिकाणी होती बघा. ही भेदाभेद दूर करण्याकरता रिपनना मग 83 ला PC इल्बर्ट नावाच्या न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली, आणि त्या कमिटीने मग कायद्यात समानता आणण्याचं काम बिल मांडलं बघा. म्हणजे समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा असेल, भारतीयांना जी शिक्षा असेल तीच इंग्रजांना असेल. नंबर 1, जिथं गुन्हा घडेल त्या ठिकाणच्याच न्यायालयामध्ये तो खटला चालणार, तो इंग्रज न्यायाधीश असू द्या किंवा भारतीय न्यायाधीश असू द्या. या पद्धतीने या बिलामध्ये समानता आणण्याचं काम या बिलाने केलेलं आहे. या बिलाच्या विरोधामध्ये सगळे इंग्रज लोक एकत्रित आलेत, त्यांनी रिपनला घालून दिलं, बिलही घालून लावलं. याचा इनडायरेक्टली परिणाम भारतीयांवरती झालाय. आणि मग आपल्या लक्षात आलंय की इंग्रजांच्या विरोधामध्ये एक बिल येतात ते एकत्र येत असेल तर आपल्या विरोधात अशी भरपूर बिल आलेत, मंजूर झालेत, मग या विरोधात आपण एकत्र काय येऊ नये, ही भावना भारतीयांना यातून मिळाली. आणि यातून मग पुढे भारतीय एकत्रित आले. त्यातून 1885 ला काँग्रेस नावाची संघटना स्थापन झालेली आहे. मग ठीक आहे. दुसरं आहे खालसा करण्याचं तत्व, म्हणजे संस्थान बरखास्त करण्याच्या धोरणाला म्हणायचं खालसाकरण. याला 2-3 नाव आहे. संस्थान बरखास्त करण्याचं पहिलं नाव आहे विलिनीकरणाचं धोरण, दुसरं नाव आहे वेपगत धोरण लक्षात, तिसरं आहे दत्तक वारसा नामंजूर धोरण, आणि चौथं नाव आहे खालसा, संस्थाने खालसा करण्याचं धोरण. यापैकी कोणत्याही नावानं प्रश्न राहील तो, म्हणजे हेच नाव असं पाठ करून ठेवू नका. संस्थाने खालसा करण्याचं धोरण नंबर 1, दत्तक वारसा नामंजूर धोरण नंबर 2, विलिनीकरणाचं धोरण नंबर 3, आणि वेपगत धोरण नंबर 4. लॅप्स ऑफ डॉक्ट्रिन इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला, मग नंबर 5. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या, संस्थान बरखास्त करण्यासाठी इंग्रजांची नीती काय होती. संस्थान बरखास्त करण्यासाठी इंग्रजांनी संस्थानिकांचे 3 प्रकार पाडले. एक, मोगलांनी निर्माण केलेले संस्थान किंवा मोगलांच्या राज्यात निर्माण झालेले संस्थान, हैदराबाद, अवध, लक्षात, हे मोगलांनी निर्माण केलेले. नंबर 2, मराठ्यांच्या काळात निर्माण झालेले संस्थानिक, होळकर, शिंदे, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड.
आणि नंबर 3 इंग्रजांनी निर्माण केलेले संस्थान, जसं म्हैसूर बरखास्त झाल्यानंतर म्हैसूर शहर आसपासचा भाग वाडियारला नियुक्त केलं. कर्नाटक बरखास्त केल्यानंतर कर्नाटक आर्काडचा भाग या ठिकाणी तिथल्या नवाबाकडे देऊन टाकला. लक्षात. तर अशी इंग्रजांनी पण काही संस्थानं मराठी पराभूत झाल्यानंतर मग सातारा आणि कोल्हापूर इंग्रजांनी निर्माण केले. तर अशा पद्धतीने संस्थानिकांचे 3 प्रकार पाडलेत. आणि यानुसार मग पहिल्यांदा बेंटिंगच्या कालखंडामध्ये खालसा करण्याचा निर्णय पहिल्यांदा बेंटिंगच्या कालखंडात 1831 ला झाला. पण बेंटिंगने काय केलं, इंग्रजांनी जी संस्थान निर्माण केली त्या संस्थानिकांना जर राजगादीसाठी वारस नसेल तर ती बरखास्त करण्यात येईल असा फॉर्मॅट राबवला. सगळ्या संस्थानिकांसाठी राबवला का नाही. मग याच्यातून काय झालं, 1832 ला 2 संस्थानं बरखास्त झाली पहिल्यांदा. कुठली कुठली, म्हैसूर एक आणि मेघालयमध्ये कच्छार नावाचं आहे, आता कच्छार नावाचा जिल्हा आहे तिथे. हे 2 बेंटिंगच्या कालखंडात संस्थानं खालसा करण्याच्या नावाखाली बरखास्त करण्यात आले. आणि त्याच्यानंतर मग 34 ला कुर्ग नावाचं संस्थान बरखास्त करण्यात आलं. कर्नाटकमध्येची कुर्ग नावाचा जिल्हा, जिथं कावेरी नदीचं उगम होतं बघा, ब्रह्मगिरी टेकडे म्हणतात तिथं, हे संस्थान बरखास्त केलं. तर बेंटिंगच्या कालखंडात 3 संस्थान बरखास्त झालेली आहेत. लक्षात. कारण हे व्यापक धोरण नव्हते, फक्त इंग्रजांनीच निर्माण केलेल्या संस्थानिकांबाबत लागू होते. मग नंतर दुसरा गव्हर्नर होता ज्यांनी थोडं व्यापकता आणली, ऑकलँड. ऑकलँडचा कालखंड आहे तो 1838 ते 42 चा कालखंड आहे. या कालखंडात यांनी काय सांगितलं, आम्ही निर्माण केलेली जी संस्थाने ती बरखास्त करू, दत्तक वारसा नामंजूर करून. आणि नंबर 2 मोगलांनी नियुक्त केलेल्या संस्थानिकांना पण हे खालचं धोरण लागू राहील. मग याच्या अंतर्गत 4 संस्थान बरखास्त झाली. कुठली कुठली, मांडवी, नंबर 2 कुलाबा, नंबर 3 सुरत आणि नंबर 4 उत्तर प्रदेश मधलं जल्लोन. ही संस्थाने यांच्या कालखंडात बरखास्त करण्यात आली. बरोबर आहे. आणि नंतर मग डलहौसीचा कालखंड येतो. डलहौसीचा कालखंड 1848 ते 56. बेंटिंगचा कालखंड 1828 ते 35. आणि मग 1848 ला लॉर्ड डलहौसीने सांगितलं भारतातल्या सगळ्या संस्थानिकांना लागू राहील. मराठ्यांनी निर्माण केलेले संस्थान असू द्या, मोगलांच्या कालखंडात निर्माण झालेले संस्थान असू द्या, इंग्रजांच्या कालखंडात निर्माण झालेले संस्थान असू द्या. आता संस्थानांची संख्या जर बघितली, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 563 संस्थानिक होते 47 ला. म्हणजे या कालखंडात 1-2 हजार तरी असतील. बरोबर आहे ना. 2-3 गावाचं छोटे छोटे पण संस्थानिक होते. आणि हैदराबाद सारखे सगळ्यात मोठाले संस्थान पण होते. मग आता डलहौसीने सगळ्यांसाठी लागू केलं, पण लागू करताना कूटनीतीचा वापर केला. पहिले परिपत्रक काढलं आणि सगळ्या संस्थानिकांना सांगितलं, इथून पुढे तुमच्या राजगादीसाठी वारस नसेल तर तुम्ही आमच्याकडे अर्ज करा, आमच्याकडून अर्जाला मंजुरी घ्या, आम्ही अर्ज मंजूर करून टाकू, तुम्हाला दत्तक घेण्याचा अधिकार देऊन टाकू. असा अर्ज केला. मग परिपत्रक काढलं आणि याच्यानुसार भले 5-50 संस्थानिकांनी अर्ज केला. मग त्यांना वाटलं नुसती मंजुरी ती घ्यायची, आणि त्याच्या ज्यावेळेस लक्षात आलं रे 5-50 राजे लोकांना दत्तक नाहीये, म्हणजे यांच्यासाठी राजगादीसाठी वारस नाहीये, आणि लगेच दुसरं परिपत्रक काढलं आणि सांगितलं कोणालाही दत्तक घेता येणार नाही. कारण आतापर्यंत त्यांनी हे पहिले परिपत्रक काढलं नसतं ना, डायरेक्ट दुसरं काढलं असतं ना, तर सगळ्यांना मग भावाचा मुलगा बहिणीचा मुलगा, तिथे त्या कालखंडात कुठं तुमचं हे तपास नव्हतं की यांचाच मुलगा आहे का म्हणून ते. तर त्यामुळं तशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता होती, म्हणून पहिलं परिपत्रक काढलं. आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे अर्ज आले 5-50 त्यावेळेस लक्षात आलंय की एवढे बरखास्त करावंच लागणार आहे, आणि म्हणून सांगितलं कोणालाही दत्तक घेता येणार नाही. या राज्य लोक मरण पावले की त्याच्यानंतर ते राज्य आम्ही बरखास्त करू. आणि याच्या अंतर्गत सगळ्यात जास्त मराठा जे काही राज्य होते तेच बरखास्त झाले. झाशी, सातारा, नागपूर, संबलपूर, जैतपूर 53 का 54 केले बरखास्त त्याने, त्यातले हे मराठी भाषिक राज्य होते. तर अशा पद्धतीनं यांच्या कालखंडात सगळ्यात जास्त संस्थान बरखास्त झाले. याचाच परिणाम काय झाला, मग तिथले त्या राज्याचे समर्थक वर्ग 1857 उठावामध्ये उतरले गेले होते. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणचा हा फॉर्मॅट होता, याला खालचा धोरण म्हणायचं. आता एक वेळेस प्रश्न कसा होता की खालचा धोरणाचं अवलंब लॉर्ड डलहौसीच्या अगोदर कोणी अवलंब केला होता? मग अगोदर कोणी केला होता? ऑकलँड.
नाही नाही, डलहौसीच्या अगोदर प्रश्न तसा होता. म्हणजे पुढे येईल बघा प्रश्न, म्हणजे तुमच्या लक्ष द्यायला लागेल याच्यातलं फरक काय आहे ते. आणि सगळ्यात अगोदर कोणी लागू केलं मग? मग सगळ्यात अगोदर म्हटलं असतं तर मग बेंटिंग. पण डलहौसीच्या अगोदर कोणी लागू केला असा राज्यसेवा मेन्सला प्रश्न होतात. मग उत्तर होतं ऑकलँड. जसा प्रश्न राहील तसं लक्षात ठेवा. पुढचा आहे बंगालची फाळणी. बंगालची फाळणी कधीची आहे? 1905 ची घटना आहे बंगालची फाळणी, लक्षात. आणि ही फाळणी केली होती लॉर्ड कर्झनना. तर ही घटना बरोबर आहे. आणि काँग्रेसची स्थापना ॲलन हुमना केलेली बघा. इथं काय पाहिजे होतं? ॲलन हुम पाहिजे होतं. किंवा कोणाच्या काळातली घटना आहे? तर हा डफरीनचा कालखंड आहे, लक्षात. कारण गव्हर्नर जनरल टाकलेले त्याने, मग इथं डफरीन पाहिजे होतं, मग बरोबर आलं असतंय. झालं काय? बंगालची फाळणी पुढे व्यवस्थित बघू आपण, इथं काही जास्त बघण्याची गरज नाही, कारण आता हे मुद्दे डबल घेण्याची गरज नाही आपल्याला. आता घेऊ पुढे. चला, खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालक्रमानुसार रचना करा. काळानुसार सांगा म्हणतात ते, सांगा. हे बघा, दुष्काळ दरवर्षीच पडतो, पण दरवर्षी काही यांनी आयोग स्थापन केलेले नाही. इंग्रजांनी 6 ते 7 वेळेस स्थापन केलेले आहेत बघा. कुठले कुठले आयोग आहे? सगळ्यात पहिला आयोग जो होता स्मिथ आयोग होता. 1860 ला उत्तर भारतात दुष्काळ पडला होता, त्यावेळेस नियुक्त केला होता. ठीक आहे. दुसरा होता कॅम्बेल आयोग. 1867 ला ओरिसा प्रांत, राजपुताना आणि बुंदेलखंड या 3 प्रांतात दुष्काळ पडला होता, त्यावेळेस नियुक्त केला होता. तिसरा होता स्ट्रॅची आयोग. 1877 ला मुंबई आणि मद्रास प्रांतात दुष्काळ पडला होता, त्यावेळेस नियुक्त केला होता. लॉयल आयोग 1886 ला डफरीनच्या कालखंडामध्ये या ठिकाणी मध्य प्रांतात दुष्काळ पडला होता, त्यावेळेस नियुक्त केला होता. त्याच्यानंतर येतो मॅकडोनाल्ड आयोग. 1897 ते 99च्या कालखंडामध्ये उत्तर भारत आणि पश्चिम भारत इथं दुष्काळ पडला होता, त्यावेळेस नियुक्त केला होता. आणि शेवटचा आहे वुडहेड आयोग. एवढे दुष्काळाबाबतचे आयोग आहेत. हा 1943 ते 45च्या कालखंडामध्ये बंगाल प्रांतात दुष्काळ पडला होता. 20व्या शतकातला सगळ्यात मोठा दुष्काळ कोणता बंगालचा? तर हा आहे. भारताचे विचारला तर 1972चा आहे. तर दुष्काळ विषयी 6च आयोग आहे, 7वा आयोग कुठेही भेटणार नाही. आणि हे क्रमानं मांडणी केलेली आहे. आता स्मिथ आयोग, कॅम्बेल, स्ट्रॅची, लॉयल, मॅकडोनाल्ड आणि वुडहेड. आता ते बघून तिकडे उत्तर द्यायची. कधी कधी पडलेला दुष्काळाबाबत आहे, कुठं कुठं पडलेला दुष्काळाबाबत आहे. माझं अक्षर आता समजलं तर ठीक आहे, नाही तर समजून घ्या. पहिला स्मिथ आयोग 1860 उत्तर भारत. मग कॅम्बेल 1867 ओरिसा प्रांतात, ओरिसा, बुंदेलखंड आणि राजपुताना. माझ्या डोळ्यासमोर ते नकाशे येत चालतात, त्यामुळे ते तुम्हाला वाटतं हे पाठ झालेले आहे. माझे ते नकाशामुळे पाठ करण्याची गरज नाही मला. स्ट्रॅची आयोग 1877 मुंबई आणि मद्रास प्रांतात दुष्काळ आहे. लॉयल आयोग 1886 मध्य प्रांतात आहे बघा. मॅकडोनाल्ड आयोग जो होता 1897 ते 99च्या कालखंडात उत्तर भारत आणि पश्चिम भारतामध्ये दुष्काळ पण आला, प्लेगची साथ पण आली होती. आणि वुडहेड आयोग 1843 ते 45च्या बंगालच्या दुष्काळाबाबत होता. आता यानुसार बघा, पहिला कुठला लागेल मग? कॅम्बेल 1 नंबरला, मग स्ट्रॅची 2 नंबरला, मग लॉयल 3 नंबरला आणि मॅकडोनाल्ड 4 नंबरला. हे बघा, यांनी काय केलं बघा, यांनी काय केलं, हे पहिलं घेतलं नाही. त्यांना वाटलं पहिलं मुलं पहिलं पाठ करून ठेवतील, पहिलं शेवटचं पाठ करून ठेवतील, म्हणून त्यांनी याच्या पर्यायामध्ये पहिलं शेवटचं घेतलंच नाही. म्हणजे त्यांचे डोकं पण थोडं बघत चला. थोडं प्रिलिमचा प्रश्न होता, म्हणजे क ड ब अ आहे का पर्याय? ठीक आहे. आलाय. चला चला पुढच्या प्रश्नाकडे चला. भरपूर प्रश्न बरं का आपले. पुढचा प्रश्न आहे, भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. सांगा बरं. पहिला मुद्दा हा आहे की कलकत्त्याहून राजधानी दिल्लीला कधी नेली?
1911ला. आता 1911ला यांच्यापैकी कोण होतं? हार्डिंग्स होता. हार्डिंग द्वितीय. हार्डिंग पहिला होता 1842 ते 45च्या कालखंडामध्ये. रविवारची सुट्टी त्यांनी त्यावेळेस दिली होती बघा. लक्षात, सरकारी नोकरदारांना आणि खाजगी कंपन्यातल्या कर्मचाऱ्यांना 1890ला नारायण मेघाजी लोखंडेने मागणी केली होती. लक्षात. हा, मग ते सरकारी कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टी विचारताय की खाजगी कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टी विचारताय? नंतर उत्तर फिक्स होईल. सरकारी कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टी म्हटलं तर 1844 हार्डिंग पहिला, आणि उद्योगधंद्यातल्या कर्मचाऱ्यांची रविवारची सुट्टी 1890. 1890ला कोण होतं वाईसराय? लॉर्ड लाउन्सडाउन होते. त्यांचा कालखंड येतो मग. ठीक आहे, आता इथं लक्षात ठेवा. आता कलकत्ता राजधानी कधी बनवली ते पण लक्षात घ्या. हे बघा, 1772ला कोलकाताला राजधानीचा दर्जा देण्यात आला. लक्षात. आणि 1772 पासून कधीपर्यंत? 1911 पर्यंत भारताची राजधानी कोलकाता होती. किती वर्षे होते असं एक वेळेस विचारलं होतं. किती वर्ष होतं ते? मग 139 वर्षे. काही विचारतात याची, हे त्यामुळे एक जनरल आयडिया तयार करून ठेवायची बघा. लक्षात. आणि 1911 राजधानी कुठून कुणीकडे घेतली? मग कोलकात्यावरून दिल्लीला घेतली. का घेतली? त्याच्या पाठीमाग प्रमुख कारण काय होतं की बघा, 1905ला बंगालची फाळणी केली आणि यातून हिंदू मुस्लिम एकत्रित आले. हिंदू मुस्लिम एकत्रित येणं म्हणजे 1857ची उठावाची आठवण करून देण्याचा प्रकार होता. त्यामुळे इंग्रज घाबरले होते आणि म्हणून मग आंदोलन थांबवण्याकरता पंचम जॉर्जना मग भारताचा दौरा केला आणि दिल्लीवरून त्याने 2 घोषणा केल्या. एक बंगालची फाळणी रद्द करण्याची आणि दुसरी राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला घेण्याची. एक वेळेस हा पण प्रश्न येऊन गेला की राजधानी परिवर्तनाची घोषणा कोणी केली? मग हा एक पर्याय राहतो खाली, पण पंचम जॉर्जना घोषणा केलेली आहे. कुठून केली? दिल्लीहून केली. मग 2 घोषणा केल्या, बंगालची फाळणी रद्द करण्याची, राजधानी परिवर्तनाची. राजधानी परिवर्तनाचा काय संबंध आहे? हे बघा, बंगालची फाळणी करतानाच इंग्रजांनी सांगितलं होतं की मुस्लिमांना सांगितलं होतं की बाबा मुस्लिमांच्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी तुम्हाला वेगळा प्रदेश पाहिजे होता, म्हणून वेगळा प्रदेश दिलेला आहे. म्हणून मुस्लिमांनी बंगालच्या फाळणीला विरोध करू नये. म्हणून मग मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मुस्लिम लीगनं सांगितलं की आपल्याला वेगळा प्रदेश हे खूप चांगले केलेले इंग्रजांनी, मग आता रद्द काय केलं? आणि इथंच इंग्रजांच्या लक्षात आलं रद्द केल्यामुळे आता मुस्लिम समाज आपल्या विरोधात जाऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी मग दुसरी घोषणा केली राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला घेण्याची. कारण दिल्लीला राजधानी मुस्लिम राजांचे राहिलेले मागचे 150-200 वर्षामध्ये, आणि परत मुस्लिमांची त्या निमित्तानं नाराजी कमी व्हावी, हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा. तर ठीक आहे. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणायचं टिंबटिंबने सुरू केले. कोणी सुरू केले? रिपन. कधी सुरू केले? 1882. यालाच म्हणायचं सत्तेचे विकेंद्रीकरण. लक्षात. मग सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा गव्हर्नर कोण? म्हणजे याला पर्याय नाव हे पण आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण कोण केलं? रिपनने केलं. आणि आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण मेओ 1870. आर्थिक विकेंद्रीकरण म्हटलं की मेओ, राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण म्हटलं की रिपन. त्यामुळं तिथे थोडं लक्षात देत चला. हा, वित्तीय किंवा आर्थिक ते मेओच आहे. 1870च आहे ते. झालंय. पुढे घेऊ. हा, पुढचा मुद्दा घ्या. 1848 ते 56 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली. म्हणजे खालसा मुद्द्यावरती आणखीन दुसऱ्या अँगलना प्रश्न आहे. आता कोणी केली? मग डलहौसीने केलेली. मग परत मुद्दा, दत्तक वारसा नामंजूर करण्याचं धोरण पहिल्यांदा कोणी राबवलं? विल्यम बेंटिंग. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सर्वात जास्त मग संस्थान बरखास्त झाली 54 जवळपास संस्थान यांच्या काळात बरखास्त झाली. ऑकलँडच्या कालखंडात 4 बरखास्त झाली आणि बेंटिंगच्या कालखंडात 3 बरखास्त झाले. मग टोटल बघा तर तुम्ही तुमचं किती झाले असेल ते.
झालंय. यालाच म्हणायचं व्यपगत धोरण, विलिनीकरणाचं धोरण, संस्थान बरखास्त करण्याचं धोरण, दत्तक वारसा नामंजूर करण्याचं धोरण, लॅप्स ऑफ डॉक्ट्रिन पॉलिसी. चुकीची जोडी ओळखा. कुठले कुठले आता इकडे घटना आहे, पलीकडे गव्हर्नर जनरल आहे, व्हाईसराय सगळे. हा काय येईल? चार नंबर येतं. याचं उत्तर हे चुकीचं आहे. हा फॅक्टरी ऍक्ट कधीचा आहे? 81चा आहे. 81ला यांचा कालखंड कुठला होता? 1876 ते 80. आणि मग रिपनचा कालखंड सुरू होतो 80 पासून ते 84 पर्यंत. म्हणजे कोणाच्या कालखंडातली घटना आहे? मग रिपनच्या कालखंडातली घटना आहे. ठीक आहे. आता इल्बर्ट बिल लक्षात आलं? कधीचं इल्बर्ट बिल? 1883चं आहे. कशाबाबत होतं? कायदे समानता आणण्याकरता होतं. इल्बर्ट हे न्यायाधीश होते, PC इल्बर्ट, आणि यांच्या कालखंडात हे बिल मांडलं होतं. बरोबर आहे. पुढचा खलिता काय आहे? पुढचा खलिता तो 1854ची घटना आहे. चार्ल्स वूड नावाच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाबाबत कमिटी स्थापन केली होती. आतापर्यंत शिक्षणाबाबतच्या कमिटी लक्षात ठेवा. मग पहिली कमिटी होती मेकॉले. मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली पहिला शैक्षणिक आयोग आहे 1835. लक्षात. या आयोगानं काय सांगितलं? शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असावं, पाश्चात्य धर्तीवर शिक्षण असावं, आणि फक्त उच्चवर्णीयांना शिक्षण असावं, खालच्या वर्णीयांना शिक्षणाची गरज नाही, किंवा वरचा वर्ण खालच्या वर्णाला शिक्षण देईल. शिक्षण पाजरत जाईल म्हणतात त्याला. याला पाजरता सिद्धांताची थिअरी म्हणतात. ते हे मेकॉलेने मांडली. याच्यानंतर दुसरा आयोग वूड, चार्ल्स वूड. लक्षात. कधी आला होता? 1854. यांनी उच्च शिक्षणावर भर दिला होता. लक्षात. विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली, आणि याच्यानुसार 1857ला मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई या 3 ठिकाणी विद्यापीठ स्थापन झालेली. यापैकी सगळ्यात पहिलं विद्यापीठ कोलकात्याचे 12 जानेवारीला स्थापन झालं 1857ला. दुसरं मुंबईचं आहे 18 जुलै 1857ला स्थापन झालंय, आणि तिसरं मद्रासचं आहे 5 सप्टेंबर 1857ला स्थापन झालेले. तर पहिलं आधुनिक भारतातलं विद्यापीठ कुठलं आहे? कोलकाता. आणि भारतातलं पहिलं विद्यापीठ विचारलं तर नालंदा. लक्षात. आणि मग पाकिस्तान तो भारताचा भाग मानला, मग तक्षशिला आहे. अगोदर तक्षशिला आहे, नंतर नालंदा आहे, नंतर विक्रमशिला आहे, आणि नंतर मग आधुनिक कालखंडात मग कोलकाता आहे, मुंबई आणि चेन्नई म्हणजे मद्रास. ठीक आहे. तर यांनी उच्च शिक्षणावर भर दिला, महिला शिक्षणावर भर दिला. त्याच्यानंतर स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करण्याची शिफारस केलेली. पुढचा नंतर मग येतो हंटर कमिटी. कधीची आहे? 82. रिपनचा कालखंड आहे. मग महात्मा फुले, पंडित रमाबाईंनी साक्ष दिलेली. मग यांनी काय केलं? उच्च शिक्षणाऐवजी प्राथमिक शिक्षणावर भर देण्याची शिफारस केली, आणि सगळ्या समाजाला शिक्षण देण्याची शिफारस केली. पाझरता सिद्धांत फेटाळलेला येतं, आणि ग्रंथालय स्थापन करण्याची शिफारस केलेली. त्याच्यानंतर थॉमस रॅली आयोग. कधीचा? 1902. आणि या आयोगावरतीच मग पुढे विद्यापीठ कायदा झाला. या आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर विद्यापीठ कायदा कधीचा आहे? 1904. कर्जनचा कालखंड आहे. यांनी मग उच्च शिक्षणावर भर देण्याची शिफारशी केल्यात. खासगी महाविद्यालयांवरती सरकार नियंत्रण बसवण्यात आले. MA लेवलवरती स्थानिक भाषेतून शिक्षण देण्याची शिफारशी आहे. लक्षात. संशोधनावर भर देणाऱ्या शिक्षणाची शिफारशी आहे बघा. ठीक आहे. नंतर आला मग सॅडलर आयोग 1917ला. मी इथं आकृतीबंध तयार करायला सुरुवात झाली बघा. 10+3 10वी पर्यंत शालेय शिक्षण, आणि पुढे 3 वर्षाचे उच्च शिक्षण, आणि व्यावसायिक शिक्षणाची शिफारस केली बघा. ठीक आहे. नंतर आला मग हार्टोग आयोग 1929ला. यांनी प्राथमिक शिक्षणाला महत्व दिलं. शिक्षणाची जिम्मेदारी केंद्र सरकारची कडे टाकली त्यांनी, आणि 10वीच्या शिक्षणावर भर देण्याची शिफारस केली. कडक केलं 10वीचं शिक्षण. SSC नाव दिलं मग त्यांनी. मग 10वी पास व्हायचं म्हटलं की लाखो मध्ये 10-12 लोक पास व्हायचे, म्हणून त्यांचे फोटो वगैरे यायचे SSC पास झाला म्हणून.
आता SSC ला काही व्हॅल्यू ठेवलं नाही आपण. नंतर आला इंग्रजांच्या कालखंडात सार्जंट आयोग 1944 ला. मग यांनी शिफारस केली होती 6 ते 11 वर्षे वयाच्या मुलांना निशुल्क आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण असावे. मग ही शिफारस राज्य घटनेमध्ये टाकताना आपण काय केलं, 6 ते 11च्या ऐवजी 6 ते 14 केली. मग कलम 45 मध्ये, आणि तिथून उचलले 2001 ला 86वे घटना दुरुस्तीनुसार आणि कलम 21 मध्ये टाकली. मग आलं लक्षात, ते पुढचा इतिहास मग त्यांचा सार्जंट आयोग. आणि यांनी स्वतंत्र शिक्षण खातं निर्माण करण्याची शिफारस केली होती. तर हे इंग्रजांच्या कालखंडातले आयोग येते. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे आयोग पण लक्षात घ्या, कारण त्याच्यावरही प्रश्न आहे. स्वातंत्र्यानंतर पहिला आयोग होता राधाकृष्ण, कधीचा आहे, 48चा. यांनी सांगितलं होतं प्रशासकीय पदासाठी पदवी आवश्यक असू नये, सामान्य शिक्षण, विशेष शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण असे शिक्षणाचे 3 प्रकार असावेत, आणि उच्च शिक्षणावर नियंत्रणासाठी UGC ची स्थापना करावी, विद्यापीठ अनुदान आयोग. अशा शिफारशी यांच्या आहे. त्याच्यानंतर मग मुदलियार कमिटी होती बघा, कधीची, 1952 ची, माध्यमिक शिक्षणाबाबतचा आयोग आहे. त्याच्यानंतर कोठारी आयोग आलेला आहे, कधीचा, 64चा. स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा आयोग हा होता. आता मोदी सरकारच्या काळातला आयोग आला, कस्तुरी रंगन आयोग म्हणतो आपण. कोठारी आयोगाने मग 10+2+3 शिक्षणाचा आकृतीबंध दिला, त्रिभाषा सूत्र स्वीकारला, आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि स्थानिक भाषा म्हणजे प्रादेशिक भाषा प्रत्येक राज्याच्या आपापल्या. लक्षात. तर आणि शिक्षणावर 6% GDP खर्च करण्याची तरतूद केली होती बघा. नंतर आलं नवं शैक्षणिक धोरण, मग राजीव गांधी, सॅम पेत्रोदाने तयार केलं होतं 1986, आणि याच्यामध्ये बदल झाला आता 2020 ला. मग याला म्हणायचं नवीन शिक्षण धोरण. नवीन शिक्षण धोरण कधीच आहे, 2020. कुठल्या कमिटीवर आधारित आहे, कस्तुरी रंगन. या वर्षी लागू होणार आहे आता. कस्तुरी रंगन हे इस्रोचे अध्यक्ष राहिलेले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 2019 ला कमिटी स्थापन केली. त्यांनी 20 ला रिपोर्ट दिला, आणि 20 लाच कोरोनाच्याच कालखंडात भारत सरकारने हा रिपोर्ट ऍक्सेप्ट करून लागू करण्याची शिफारस केली. 2029 पर्यंत भारतभरात याच पद्धतीने पहिलीपासून शेवटपर्यंत शिक्षण लागू होणार आहे. ठीक आहे. नवीन धोरणामध्ये काय बदल आहे आता, पहिला बदल हा आहे की जसं 12वी नंतर आर्ट्सला गेलं की आर्ट्सला जावं लागतं पुढं. तुम्हाला आता 13वीला आर्ट्स करू शकता, 14वीला वाटलं कॉमर्स करायचं तर कॉमर्सला जाऊ शकता, 15वीला वाटलं सायन्स करायचं सायन्सला करू शकता. पहिला बदल. दुसरा बदल काय, आकलनावरती भर देण्याची तरतुदी, म्हणजे पाठांतर पद्धत बंद करण्याची. आकलनावर भर म्हणजे सध्याचे CSAT जे पेपर निघतात ना, पॅरेग्राफ आणि खाली प्रश्नाचे उत्तर द्या, तो फॉर्मॅट या ठिकाणी येणार आहे तो, आणि या वर्षीपासून लागू करणार आहे. कस्तुरी रंगन आकृती बंद म्हणायचं त्याला. झालंय काय. आता विद्यापीठ कायदा कुठला आहे, मग कोणाच्या आधार येते, रॅली आयोगावरती. कर्जनचा कालखंड आहे, 1904 चा कायदा आहे. आणि भारतीय फॅक्टरी कायदा नॉर्थब्रुक त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती, त्यांनी तयार केलेला कायदा होता. लक्षात, त्या कमिटीवर. मग फॅक्टरी ऍक्ट 1881 ला एक आहे, 1891 ला एक आहे, 1903 ला एक आहे. लक्षात, 21 ला एक आहे, असेच. आणि मग ते फॅक्टरी ऍक्ट नुसार कामगारांच्या संरक्षणावरती भर दिलेला होता. झालंय. पुढचा प्रश्न, वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा म्हणजेच कुठला, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट असं याचं इंग्लिश मधलं नाव आहे. याच नावाने ओळखला जातो तो. हे मराठीतलं ट्रान्सलेट केलेले शब्द आहेत हे. 1878 ला कोणी मंजूर केला, मग 78चा कालखंड कोण होता, लिटन होता. आता हा कायदा कशाच्या बाबतीत होता ते पण लक्षात ठेवा. हे बघा, 1876 ते 77च्या कालखंडामध्ये अफगाणिस्तान सोबत युद्ध झालं. या युद्धामध्ये इंग्रजांना सपाटून मार खावा लागला होता. ठीक आहे. 1877 ला दुष्काळ पडलेला, स्ट्रेच आयोग नेमलेला आहे. या दुष्काळामध्ये या ठिकाणी लोक मरण पावत असताना 1877 ला दिल्ली दरबार भरला होता ब्रिटनच्या राणीला भारताची साम्राज्ञी पदवी देण्याकरता. आणि एका बाजूला मग दुष्काळात लोक मरण पावू लागले, आणि एका बाजूला भारतीय लोकांच्याच करातला पैसा
दिल्ली दरबारावर खर्च चालू आहे, झगमगाटावर खर्च चालू आहे. आणि ह्याच बातम्या भारतीय वर्तमानपत्रातून द्यायला सुरुवात केल्यात. आणि यातून इंग्रजांच्या विरोधात वातावरण तयार झालं, बऱ्याच इंग्रजांच्या हत्या करायला सुरुवात झाल्यात बघा. आणि मग इंग्रजांच्या लक्षात आलंय हे असं नसं, हे वातावरण पेटवण्याचं काम देशी भाषेतल्या वर्तमानपत्राने केलेले, इंग्रजी भाषेतल्या नाही. म्हणून देशी भाषेवरती, देशी भाषेतल्या वर्तमानपत्रावरती निर्बंध घालण्यासाठी व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट केला 1878 बघा. आणि दुसरा आर्म्स ऍक्ट केला, शस्त्रास्त्र विरोधी कायदा. भारतीयांना शस्त्रास्त्र बाळगता येणार नाही, तो कायदा 78लाच केला लिटनना. पण यातून असंतोष भयंकर वाढला, म्हणून मग लिटनचा कार्यकाळ संपुष्टात आणला 1880ला आणि उदारमतवादी रिपनची नियुक्ती केली बघा. मग रिपननं पहिलं काम काय केलं 1881ला, हा कायदा रद्द करून टाकले, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. तर कायदा केला 78ला, रद्द केला 81ला. कायदा केला रिपनना, आपला कायदा केला लिटनना, रद्द केला रिपनना. झालंय? ओके. पुढचा प्रश्न, तैनाती फौजेबद्दल झालेल्याचे आपण आता बारीक सारीक अगोदरच घेऊन टाकलेले बघा. काय तर तैनाती फौजेसंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? याला थेरॉटिकल प्रश्न म्हणायचं. आणि हे शक्यतो मेनचे प्रश्न असे असतात, चुकून चुकून आपल्याकडे आलं तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. हिंदी राजांना इंग्लिश ईस्ट इंडिज कंपनीच्या आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. चुकीचं ओळखत सांगितलं बरं का, हे पण बघत चला. इथं कंपनीच्या प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली, बरोबर आहे. तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज मराठी युद्ध झाले, बरोबर आहे. लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली का? नाही. इथं काय पाहिजे होतं मग? वेलेस्ली पाहिजे होता. म्हणजे आपलं उत्तर काय मग चुकीचं काय? 4 नंबर आहे. किती लंबाले असू द्या, वाक्य वाचूनच लक्ष देऊन जाता येते. परत तेच मुद्दा, कधीची पद्धती मग 1798. पहिला राजा कोण होता स्वीकारणारा? निजाम. झाले? पुढचा मुद्दा, लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नाम मंजूर. आता खालसा धोरण नाव नाही वापरलं, इथं इथं वापरलं. आता हे बघा, खालसा करताना दत्तक वारसा नाम मंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरल पैकी कोणत्या गव्हर्नरने स्वीकारले होते? आता इथं दोन्ही पण आहे, आलं लक्षात. पण आयोगाने उत्तर दिलेले ऑकलँड. म्हणजेच मग इथं बारकाईने बघावं लागतं. लॉर्ड डलहौसीच्या अगोदर असं म्हणता येते, म्हणजे हे धोरण पूर्वी कोणी केलं होतं? तर डलहौसीच्या अगोदर कोणी केलं होतं? ऑकलँड. आणि मग पहिल्यांदा कोणी लागू केलं म्हटलं मग? बेंटिंग. झालंय का? चला पुढे घेऊ. लॉर्ड कर्जनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला? सहकारविषयक कायदा. सहकारविषयक कायदा कधीचा आहे? 1904चा आहे. सहकारविषयक नंतरचा कायदा कधीचा आहे? 1912. नंतरचा 1925. नंतरचा 1948. नंतरचा 1960. एवढे सहकारविषयक कायदे झालेले आहे, लक्षात. हा पहिला सहकारविषयक कायदा फक्त पतसंस्थेबाबत होता. 12च्या याच्यामध्ये काय केलं त्यांनी? सहकार क्षेत्र बाकीच्या क्षेत्राला लागू केलं. मग सहकारी सूतगिरण्या असू द्या, साखर कारखाने असू द्या, ग्राहक संस्था असू द्या, दूध डेअरी असू द्या, सगळीकडे लागू केलं. इथं फक्त काय होतं? पतसंस्थासाठीच होता फक्त, बाकी क्षेत्रात नव्हता, लक्षात. आणि मग पुढच्या कालखंडात मग हे बदल होतात. हे 60चा जो आहे तो महाराष्ट्र करताय स्वतंत्र. झालंय काय? मग सहकार म्हणजे काय? सहकारचा तोर स्थापन झालेला वित्त संस्था म्हणजे काय? गावातल्या 4 लोकांनी आपापल्याकडचे लहान लहान रकमा एकत्रित करायचे आणि ज्याला गरज आहे विहीर खोदण्याकरता वगैरे त्याला पैसा तो कर्ज रूपाने द्यायचा. मग दुसरीकडून कर्जाची अपेक्षा धरू नका, आपल्या गरजा आपण आपल्याच गावातल्या गावात कंप्लीट करणे, त्याला म्हणायचं सहकारविषयक कायदा. 1904चा आहे, कर्जनने केलेलं आहे. सहकार चळवळीला सुरुवात जर्मनीत झालेली आहे.
आणि भारतात सहकार चळवळीला सुरुवात कर्जनने केलेली आहे, 1904 ला सुरुवात केलेली आहे. पुढचा आहे, भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण टिंबटिंबने स्वीकारले. आता हे स्वीकारलं बेंटिंग ना, पण इथं उत्तर काय आहे, डलहौसी आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे व्यापक पद्धतीने स्वीकारण्याच्या पाठीमागचं कारण विचारत आहे. कारण सर्वात जास्त संस्थांनी बरखास्त झाले डलहौसीच्या कालखंडात, त्यामुळे त्यांना अपेक्षित डलहौसीचे. आलं लक्षात, कारण सर्वात जास्त साम्राज्य विस्तार त्यांनी केलेला आहे. म्हणून हा प्रश्न मी याकरता घेतला की तुमचा आणखीन गैरसमज होऊ नये की बाबा हे म्हणून. इथं प्रश्नामध्येच थोडं इंग्लिशमध्ये प्रश्न बघत चला, हे ट्रान्सलेट करताना बऱ्याच थोड्या शब्द गायब केलेले आहेत त्यांनी. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? कुठला आहे? 9चा कायदा. कुठला कायदा आहे? मॉर्ले मिंटो कायदा. आता कायदे आलेलेच आहेत, कायद्याबद्दल थोडक्यात लक्षात घ्या. काय? नाही, या कायद्यात नव्हतं शिक, पुढचे होते. आता ते सांगतो, हे सगळे कायदे लक्षात घ्या आता तुम्ही. हे बघा, भारतात प्रशासनात वेळोवेळी बदल करण्याकरता इंग्रजांनी वेळोवेळी कायदे केलेले आहेत. कोणते कोणते कायदे केले? आता प्रशासकीय सुधारणा कायदा म्हणतात त्याला. पहिला प्रशासकीय सुधारणा कायदा आहे 1773 ला. काय नाव होतं याचं? रेग्युलेटिंग ऍक्ट. वॉरेन हेस्टिंग्सचा कालखंड होता. या कायद्याने काय केलं? आता गव्हर्नर पद रद्द केलं बंगालचे, आणि बंगालचे गव्हर्नर जनरल पद सुरू केले. याच कायद्यानं कोलकात्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. याच कायद्यानं बंगाल, बिहार, ओरिसा मधली दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली आणि सगळे इंग्रजांच्या अधिपत्याखाली नियुक्त करण्यात आले. याच कायद्यानं दर 20 वर्षाने कायदे करण्याची तरतूद करण्यात आली, आणि याच कायद्याने 20 वर्षाकरता कंपनीला व्यापाराचा एकाधिकार देण्यात आलेला आहे. तर ह्या 4 ते 5 तरतुदी इथं लक्षात ठेवायच्या बघा. ठीक आहे. नंतरचा पुढे कायदा झाला 1784 ला. याचं नाव होतं इंडिया पीट्स ऍक्ट. हा काही नवीन कायदा नव्हता, या कायद्यात सुधारणा करण्यासाठीचा कायदा होता. आणि या कालखंडामध्ये पीट्स नावाचे प्रधानमंत्री होते, त्यांच्या कालखंडात कायदा झाला, म्हणून त्याला इंडिया पीट्स ऍक्ट. भारताबद्दल पीट्सने केलेला कायदा. ओरिजिनल हा रेग्युलेटिंग ऍक्टचा सुधारणा कायदा आहे. मग या कायद्याने काय केलं? कंपनीचे जे संचालक होते, सुरुवातीला 4 होते, आता 6 करण्यात आले. लक्षात. नंबर 2 आहे की याच कायद्यानं कलेक्टर पदाला प्रशासकीय संमती देण्यात आली. कलेक्टर पद निर्माण केलं होतं 1772 ला. कलेक्टर पदाबद्दल लक्षात घ्या, हे पद निर्माण झालं 1772 ला. कोणी केलं? वॉरेन हेस्टिंग्सनं निर्माण केलेले. लक्षात. याला प्रशासकीय संमती मिळाली 1784 ला या कायद्यानुसार, पीट्स ऍक्ट नुसार. लक्षात. आणि 1793 ला पूर्ण भारतभरात हे पद लागू केलं होतं कॉर्नवालिसना. अगोदर यांनी निर्माण केले 4-5 जिल्ह्यासाठी. प्रायोगिक तत्वावर होतं की बाबा याची चांगली रिझल्ट येतात की नाही बघायचं होतं. मग जे 4-5 जिल्ह्यासाठी लागू केलं त्याला संमती दिली पीट्स कायद्यानं. आणि मग यांच्या लक्षात आलं मग भारतभरातल्या प्रत्येक जिल्ह्याला लागू करायला पाहिजेत ना, तर मग यांनी लागू केले. पण याला नागरी सेवेचा जनक म्हणतात कॉर्नवालिसला. का? कारण भारतभरातल्या प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख हा जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर असेल, ही यांनी लागू केलेले. लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की 1853 पर्यंत या पदावरती नेमणुकीचे पात्रतेचे नियम काय होते? इंग्रज असला पाहिजेत, ग्रॅज्युएशन असला पाहिजेत, आणि त्याने कलेक्टर पदाकरता इंग्रजांकडे अर्ज केला असला पाहिजेत. 3 अटी होते, फक्त इंग्रजांसाठीच होते. इंग्रज लोक भारतात यावं, भारतीय इंग्रजांचा समर्थक वर्ग वाढावा, हा त्या पाठीमागचा उद्देश इथपर्यंत. पण हे वर्ष येता येता बरेच लोक, इंग्रज लोक अर्ज करू लागले की आम्हाला कलेक्टर पद साठी इच्छा आहे म्हणून. आणि मग जागा झाल्या कमी आणि मुलं झाले जास्त. म्हणून 1853 ला डलहौसीने काय केलं? मग स्पर्धा परीक्षा आयोजित करायला सुरुवात केली. बघा, या स्पर्धा परीक्षेला नाव ठेवलं मग ICS. ICS नाव पडलं इथं, मग इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. पण स्पर्धा परीक्षेला फक्त इंग्रजांनाच बसण्याची परवानगी. मग भारतीयांनी मागणी करायला सुरुवात केली की आम्हाला पण बसण्याची परवानगी द्या. आणि याच्यानुसार मग 1861 चा जो इंडिया पीट्स ऍक्ट झाला, आपला इंडियन काउन्सिल ऍक्ट झाला, त्या कायद्यानुसार भारतीयांना बसण्याची परवानगी दिली. बघा, या परीक्षेला, ICS परीक्षेला.
भारतीयांना ICS परीक्षेला परवानगी आहे आता. आणि याच्यानुसार मग पहिला भारतीय निवडला गेला 1864 ला. कोण होता पहिला भारतीय ICS अधिकारी? कोण होता? सत्येंद्रनाथ टागोर हा पहिला भारतीय. सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिले पास होणारे आहे, लेखी परीक्षा पास झालेत, पण मग शेवटचा टप्पा असतो हॉर्स रायडिंग, आपण आजच्या काळात फिजिकल म्हणू आपण. त्यांना ते घोड्यावर चढता बसताच नाही आलंय, त्यामुळे परीक्षा पास होऊन फेल झालेत. आणि सगळ्या परीक्षा पास होऊन पदावर आलेले पहिले कोण असेल? सत्येंद्रनाथ टागोर. मग पहिली महिला ICS कोण? IAS कोण? कारण ICS पुढे नामकरण IAS झालं. मग पहिली महिला कोण आहे? लक्षात? हा, कोण आहे? नाही IPS नाही, IPS तर किरण बेदी 1972. पहिली महिला IAS 1950 ला ICS पदाचं नामकरण झालं IAS. लक्षात? आणि 50 लाच पहिली महिला निवडली गेली अन्ना राजम जॉर्ज. मागच्या वर्षी निधन झालं ना त्यांचं, ते आता मरण पावले. केरळचे होते अन्ना राजम जॉर्ज. या पहिल्या महिला ICS म्हणा IAS म्हणा. ठीक आहे, हे झालं कलेक्टर पदाबद्दल. ओके, तर इथं कलेक्टर पदाला प्रशासकीय संमती देण्यात आलेली आहे. आता पुढचा कायदा कुठला आहे? 1793 चा चार्टर ऍक्ट. चार्टर ऍक्ट फर्स्ट म्हणा. इथून पुढे लगातार 4 चार्टर ऍक्ट आहे. लक्षात? कारण इथं सांगितले 20 वर्षाने कायदे करायचे, मग 20 वर्षाने हा कायदा झाला. मग या कायद्यानुसार कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार 20 वर्षांनी वाढवला. प्रत्येक जिल्ह्यासाठी कलेक्टर हे पद असेल तरतूद करण्यात आली. सैन्याचा प्रमुख हा गव्हर्नर जनरल असेल ही तरतूद करण्यात आली. लक्षात? आणि जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर होते त्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आली. तर या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. हा चार्टर ऍक्ट आहे. पुढं 1813 चा चार्टर ऍक्ट आहे, याला चार्टर ऍक्ट 2 म्हणू. या कायद्यानुसार कंपनीचे एकाधिकार रद्द करण्यात आला, भारत सर्वांसाठी खुला करण्यात आला. लक्षात? पहिली तरतूद आहे. दुसरी तरतूद होती कंपनीला चीनमध्ये व्यापाराचा एकाधिकार दिला होता, भारतातला चहाचा ठेवला होता फक्त. इंग्रजांना ब्रिटिशांना भारतामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंना धर्मप्रसाराची परवानगी दिली होती बघा याच कायद्यानुसार. आणि शिक्षणावर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद केली होती. बरोबर आहे? या तरतुदी आहेत 13च्या कायद्याच्या. मग 33चा कायदा होतो. 33च्या कायद्याला हेच नाव आहे, फक्त हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे, चार्टर ऍक्ट. यानुसार बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला आता. लक्षात? सत्तेचे या ठिकाणी विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला, म्हणजे भारतीयांना प्रशासनात या ठिकाणी जागा देण्याचा निर्णय घेतलेला आहे याच कायद्यानुसार. याच कायद्यानुसार इंग्रजांना भारतात स्थायिक होण्याचा, जमीन खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला. याचा परिणाम काय झाला? मग इंग्रज लोकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्यात आणि इथंच मग मळ्याची शेती करायला सुरुवात केली. इथून माल युरोप खंडात एक्सपोर्ट करायचे बघा. पण त्यांच्या पुढच्या पिढ्या इथंच थांबल्या. मग त्यांच्या मुलामुलींनी इथल्याच मुलामुलींसोबत लग्न करायला सुरुवात केली आणि यातून संक्रमित जमात तयार झाली, ज्याला नाव पडलं अँग्लो इंडियन. मग अँग्लो इंडियन या कायद्याची तरतुदीचा परिणाम येतो. आणि या अँग्लो इंडियन साठी मग स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद पुढे 1935च्या कायद्यात करण्यात आलेली. आणि नंतर भारतीय राज्यघटनेतही लोकसभेत जर एखादा अँग्लो इंडियनचा प्रतिनिधी नसेल तर मग 2 जणांची नेमणूक करण्याची राष्ट्रपतीला आणि राज्यामध्ये विधिमंडळामध्ये नियुक्ती करण्याचे राज्यपालाला अधिकार दिले. हे आता 2021 पर्यंत आहे ना. 21 ला की 22 ला? नाही, आता रद्द कधी झालंय? 19 ला. 19 ला अँग्लो इंडियनचं पद रद्द करण्यात आले. जे होते त्यांचा जेवढा कार्यकाल आहे तेवढा संपेपर्यंत. हा, ओके, झालं का? आणि नंतर मग पुढचा कायदा झाला 1853 ला, चौथा चार्टर ऍक्ट म्हणून. यानुसार स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यावरती भर देण्यात आला होता. लक्षात? कंपनीचं नियंत्रक म्हणून राहील, कंपनीचे बरेच अधिकार कमी करण्याची तरतूद करण्यात आली होती बघा. त्याच्यानंतर झाला मग 1858 चा कायदा.
याला भारत सरकारचा कायदा म्हणतो आपण. राणीच्या जाहीरनाम्यावर आधारित कायदा होता. नंतर मग या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल पद गेलं, व्हायसराय पद आलं. याच कायद्यानुसार भारत मंत्री पद नियुक्त करण्यात आले. लक्षात. तर हे नवीन धोरणात्मक निर्णय झालेले. त्याच्यानंतर 1861 चा कायदा आला. मग याचं नाव होतं भारत परिषद कायदा, इंडियन काउन्सिल ऍक्ट. भारत परिषद कायदा. मग हे पण 2 कायदे आहेत. हा फर्स्ट आहे. या कायद्यानुसार 3 प्रांतांमध्ये विधानसभा स्थापन करण्यात आली. बंगाल, बिहार, ओरिसा. 3 प्रांतात उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. बंगाल, बिहार, ओरिसाने. बंगाल, मुंबई, मद्रास आणि या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली. याच कायद्यानुसार भारतीयांना ICS परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. ठीक आहे. आणि दुसरा कायदा येतो 1892 चा भारत परिषद कायदा सेकंड. यानुसार अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीला सुरुवात झाली. भारत अफगाणिस्तान दरम्यानची जी ड्युरॅन्ड लाईन होती त्याला मंजुरी देण्यात आलेली. आणि विधानसभेतल्या भारतीयांना जास्तीचे अधिकार देण्यात आले. विधेयक मांडण्याचा, विधेयक फेटाळण्याचा, चर्चा करण्याचा, सरकारवर टीका करण्याचा हे अधिकार देण्यात आलेले. बघा 92 चा कायदा आहे. नंतर मग 1909 चा कायदा आला. कुठला? मॉर्ले मिंटो. म्हणजे आता याच्याबद्दल जेवढे कायदे येईल तेवढे आपण आताच तरतुदी बघून घेऊन इथंच. मग कोणाचा कालखंड आहे? मिंटोचा कालखंड आहे. या कायद्यानुसार अंशतः निवडणूक पद्धतीला सुरुवात झाली. बघा म्हणजे जे आमदार होते काही नेमणूक पद्धतीने घेतले जाऊ लागले, काही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं, काही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं. याला म्हणायचं अंशतः निवडणूक पद्धत. या कायद्यानुसारच भारत मंडळात 2 भारतीयांचा समावेश करण्यात आला. भारत मंडळ इंग्लंडमध्ये होतं. ब्रिटिश कंपनी बरखास्त झाल्यानंतर भारत मंडळ 7 कंपनीचे संचालक बरखास्त केलेले आणि 8 ब्रिटिश पार्लमेंटचे लोक, असे 15 जणांची बॉडी तयार केली होती 1858 ला. आणि त्याचा प्रमुख केला भारत मंत्री. मग भारत मंत्री आणि त्याचं नेतृत्वाखाली भारत मंडळ होतं. ते सगळे इंग्लंड मधलेच लोक होते. 9च्या कायद्यानुसार त्या भारत मंडळामध्ये 15 जणांमध्ये 2 भारतीय नियुक्ती केली. मग पहिले 2 नशीबवान भारतीय होते, इंग्रज समर्थकच. कोण कोण होते? KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. हे 2 जण नियुक्ती केली होती. बघा. आणि याच कायद्यानुसार व्हाईसरायच्या कार्यकारिणीत भारताचा प्रमुख होता व्हाईसराय. त्याला मदत करण्याकरता मंत्रिमंडळ राहायचं. त्या मंत्रिमंडळाला अगोदर नाव कार्यकारिणी म्हटलं यायचं. नाहीतरी मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी मंडळाची ना. आणि मग इथं पण सगळे इंग्रज राहायचे. या कायद्यानुसार एक भारतीय घेतला. कुठला होता? SP सिन्हा. लक्षात. तर या कायद्याची अशा तरतुदी लक्षात ठेवायच्या. आणि याच कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. मतदारसंघाचे 3 प्रकार पाडलेत. एक सर्वसाधारण मतदारसंघ, एक जातीय मतदारसंघ आणि एक खास मतदारसंघ. सर्वसाधारण मतदारसंघ सगळ्या जाती धर्मांसाठी होते. जातीय मतदारसंघ फक्त मुस्लिमांसाठी. आणि खास मतदारसंघ होते जमीनदार आणि व्यापाऱ्यांसाठी. खास मतदारसंघातले जे काही आमदार होते ते नेमणूक पद्धतीने घेतले जायचे. जातीय मतदारसंघातले जे आमदार हे प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने घेतले जायचे. आणि सर्वसाधारण मतदारसंघातले आमदार अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने घेतले जायचे. लक्षात. तर UPSC ला हे मधल्या याच्या उत्तर मधल्या मुद्द्यावरती प्रश्न असतात. बघा. तर ठीक आहे. नंतरचा कायदा येतो 1919. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड म्हणतो आपण त्याला. चेम्सफोर्ड हा व्हाईसराय होता, मॉन्टेग्यू भारत मंत्री होता. इथं मॉर्ले भारत मंत्री, मिंटो हा व्हाईसराय होता. झालंय का? हा. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं. बघा या कायद्यातल्या तरतुदी काय? पहिलं, केंद्रामध्ये 2 सभागृह निर्माण झाले, वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ. दुसरं आहे राज्यामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. म्हणजे मंत्रिमंडळाचे 2 भाग पाडले. अर्धे मंत्री राखीव, अर्धे मंत्री सोपीव. सोपीव भारतीयांकडे मंत्रिपद देण्यात आले, राखीव मंत्रिपद त्यांच्याकडे. महत्वाची पद त्यांच्याकडे ठेवली, दुय्यम पद आपल्याकडे. लक्षात. याला म्हणायचे द्विदल शासन पद्धती. याच कायद्यानुसार भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आली होती. याच कायद्यानुसार दुसऱ्या देशामध्ये आपला राजदूत नेमण्याची तरतूद करण्यात आली. त्याला हाय कमिशनर फॉर इंडिया म्हटलं जायचं. आणि पहिला नियुक्त केला इंग्लंडमध्ये डॉक्टर विल्यम मेयर. हे पहिले राजदूत हे भारताचे विदेशातले. अगोदर काय म्हटलं जायचं? हाय कमिशनर. राजदूत म्हटलं जायचं नाही, हाय कमिशनर म्हणजे उच्च आयुक्त म्हटलं जायचं. बघा
ते 1947 पर्यंत इंग्रजांची राजवट होती आणि इंग्रजांनीच वेगवेगळ्या देशात नियुक्ती केलेले अधिकारी होते. दुसऱ्या देशात नियुक्ती केले म्हणजे कोणत्या देशात? ज्या देशावरती इंग्रजांची राजवट होती तिथंच नियुक्ती केलेली त्यांनी. आणि मग 47 नंतर स्वतंत्र भारतानं काय केलं? ज्या देशामध्ये इंग्रजांची राजवट नव्हती तिथे इंग्रजांनी राजदूत नेमलेले नव्हते, मग त्या ठिकाणी भारताला नियुक्ती करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने मग इंग्रजांनी नियुक्ती केलेले जेवढे जे देश होते तेवढ्या देशातल्या आपल्या प्रतिनिधींना म्हटलं जायचं हाय कमिशनर फॉर इंडिया किंवा भारताचे उच्चायुक्त. आणि 47 नंतर इंग्रजांची राजवट नसलेल्या देशामध्ये भारत सरकारने नियुक्त करायला सुरुवात केली प्रतिनिधी, त्यांना म्हणायचं अँबेसेडर किंवा राजदूत. म्हणून अँबेसेडर असं नाव आलं की समजून घ्यायची इंग्रजांची राजवट नव्हती इकडे तिथं. हाय कमिशनर नाव आलं, अरे तिथं इंग्रजांची राजवट होती, असं आपण आपलं सरासरी समजून घ्यायचे. म्हणून बातम्या पण बघताना बघा, भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त, भारताचे अमेरिकेतील राजदूत, भारताचे चायनामधील राजदूत, भारताचे जपानमधील राजदूत, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त, भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त, असं राहतं बघा. उच्चायुक्त म्हटलं की लगेच समजून घ्यायचं इंग्रजांच्याच कालखंडात किंवा राष्ट्रकुलचा सदस्य देश आहे तो. इंग्रजांची राजवट असलेल्या देशांची संघटना म्हणजे राष्ट्रकुल. लक्षात 1926 ला स्थापन झालेली, ज्याच्या 4 वर्षातून एकदा बैठका होतात. तिचे अध्यक्ष नेहमी ब्रिटनची राणी असते. झालंय का? ओके, हा कायदा झाला. आणि शेवटचा कायदा कुठला आहे? 35चा भारत सरकारचा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. हा सगळ्यात मोठा सर्वात शेवटचा कायदा आहे. भारतीय राज्यघटनेवर सर्वात जास्त प्रभाव या कायद्याचा आहे. म्हणून एक वेळेस प्रश्न होता, राज्यघटनेवर सर्वात जास्त प्रभाव असलेला कायदा कोणता? तर 35चा कायदा. या कायद्यातल्या 40% तरतुदी ऍज इट इज भारतीय राज्यघटनेत आहे. ठीक आहे. मग कुठल्या कुठल्या तरतुदी? भारत मंडळ बरखास्त करण्याचा, ठीक आहे, त्याच्यानंतर संघराज्य निर्माण करण्याचा, संघराज्याची विषय वाटणी करण्याचा, आरबीआय आणि फेडरल कोर्ट स्थापन करण्याचा, प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करण्याची तरतूद आहे, केंद्रात द्विदल शासन पद्धती लागू करण्याची तरतूद आहे, आणि 6 प्रांतामध्ये द्विगृही सभागृह निर्माण करण्याची तरतूद आहे. विधानसभेबरोबरच विधान परिषद. कुठले 6 राज्य ते? महाराष्ट्र म्हणायचं नाही, मुंबई, मद्रास, लक्षात, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आणि आसाम, या 6 राज्यामध्ये 2 सभागृह निर्माण करण्याची तरतूद होती. याच कायद्याने अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ की राखीव मतदारसंघाची तरतूद आहे. याच्या अगोदर जाती निवड आला त्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ होते. हा, आणि 19च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांना स्वतंत्र मतदारसंघ आहे. आणि या कायद्यानुसार महिला, कामगार, अँग्लो इंडियन, भांडवलदार आणि ख्रिश्चन यांना स्वतंत्र मतदारसंघ आहे. हे बघा, इथं स्वतंत्र मतदारसंघ कोणासाठी आहे? मुस्लिमांसाठी आहे. इथं शीख, जमीनदार, युरोपियन, लक्षात, शीख, जमीनदार, युरोपियन आणि व्यापारी या 4 स्वतंत्र मतदारसंघ आहे. 35च्या कायद्यानुसार अँग्लो इंडियन, महिला, कामगार, भांडवलदार आणि ख्रिश्चन या वर्गांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आहे. आणि जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ आहे. तर कशानुसार कोणाला आहे तेही लक्षात ठेवा. ओके, झाले का? सगळे कायदे झाले. आता कायद्यावर कसे प्रश्न येऊ दे, त्याचं उत्तर जमायला पाहिजेत. चला, पुढचा कायद्यावर प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न तर लक्षात आला ना ताई? मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, मॉर्लेमिंटो कायदा आहे. आता पुढचा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? कुठला आहे मग? कंपनीचा व्यापार विषयक एकाधिकार 1813चा चार्टर ऍक्टना संपुष्टात आलेली आहे. ओके, पुढे घेऊ.
पुढचा प्रश्न येतो, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? कुठला येईल मग? ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून घेतला कारभार हातात? 1858 चा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. आणि कशावर आधारित कायदा होता? राणीच्या जाहीरनाम्यावर आधारित कायदा होता. राणीच्या जाहीरनाम्याच कायद्यात रूपांतर झालं, याला नाव देण्यात आलं हे. त्यामुळे या कायद्यातल्या तरतुदी, राणीच्या जाहीरनाम्यातल्या तरतुदी एकच आहे. परत म्हणसाल हे रिपीट घेतलं लागला की पुस्तकातून कॉपी पेस्ट झाले की काय बाबा? झालंय. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? कायद्यावरतीच प्रश्न आहे. कोणता कायदा आहे? 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आता इथं थोडं कोर्टाबद्दल लक्षात ठेवा. हे बघा, 1772 ला काय केलं? हिंदू कोड बिल आणि मुस्लिम कोड बिल. हिंदूंना हिंदू कोड बिलानुसार निर्णय देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आणि मुस्लिमांसाठी मुस्लिम कोड बिलनुसार. आणि 1772 लाच या ठिकाणी जिल्हा न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग जिल्हा न्यायालय स्थापन झाले 1772 ला, वॉरेन हेस्टिंग्जने केलं. मग जिल्हा न्यायालयात जर न्याय मिळाला नाही तर वरती न्यायालय असलं पाहिजे, म्हणून 1773 ला काय केलं? मग सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. कुठं करण्यात आली? मग कोलकाता. पण मग बंगाल प्रांतातले जिल्हा न्यायालयातले खटले तिथे जाऊ लागले. मुंबई आणि मद्रासची इतक्या दूर लोक जाणं शक्य नव्हते, कारण रेल्वे नाही, रस्ते नाही, काही नाही. आणि मग हेच लक्षात आलंय, अरे याचा काही फायदा नाही आहे, फक्त बंगाल प्रांतातल्या लोकांसाठी. म्हणून मग 1861 ला उच्च न्यायालयाचा कायदा करण्यात आला आणि उच्च न्यायालय 3 ठिकाणी स्थापन करण्यात आलं बघा, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई. आणि मग या ठिकाणी पुढे 35च्या कायद्यानुसार मग उच्च न्यायालयात जर न्याय मिळाला नाही तर वरती न्यायालय असावं, म्हणून परत सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आलं 35च्या कायद्यानुसार, ज्याला फेडरल कोर्ट असं नाव देण्यात आलं. मग हे स्थापन झालं दिल्लीला, कारण राजधानी दिल्लीला होती, अगोदर राजधानी कोलकाता होती. मग 1861 लाच हे सुप्रीम कोर्ट कोलकात्याच रद्द झालं. असं समजू नका की इथं रद्द झालं म्हणून. ते 1861 ला सुप्रीम कोर्टाची तरतूद रद्द करण्यात आली, त्याच्याऐवजी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेले. झालंय काय? चला पुढचा प्रश्न घेऊ. आर्थिक व कृषी विषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे काम केले? सांगा. कुठला येईल? हे बघा, इथं मी काय केलं, इथं राऊंड मारला की बघा हे गोष्टी समजायला नाही लागल्या की इथं क्लू शोधायचा प्रयत्न करा. 1867 ला कुठली होती बघा. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी कधीची होती? 1885 ची होती. बद्रुद्दीन तय्यबजी, दीनशा मेहता, फिरोजशा मेहता, दीनशा वांचा, दादाभाई नौरोजी यांनी स्थापना केलेली. इंडियन असोसिएशन 76 ची कोलकाता सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापना केलेली. मद्रास नेटिव्ह 1852 ला GTGL चेट्टी यांनी स्थापन केलेली होती. मग आता राहिली 1867 ला कुठली? पुणे सार्वजनिक सभा. ओरिजिनल ते 1867 ची स्थापना आहे, पण व्यापक प्रमाणावर काम सुरू झालं त्यांचं 70 ला, असं आहे ते. झालंय. चला पुढचा प्रश्न. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? नौरोजीने लिहिलेला आहे. आता इथे लक्षात ठेवा, आर्थिक क्षेत्राबाबत एखादा प्रश्न असतो हुकून चुकून. आर्थिक क्षेत्राबाबत 3 व्यक्ती लक्षात ठेवा. एक दादाभाई नौरोजी यांची ड्रेन थेरी, याला म्हणायचं आर्थिक निस्सारण सिद्धांत. ड्रेन थेरी म्हणजेच काय? आर्थिक निस्सारण सिद्धांत. हा सिद्धांत कधीचा होता? हा सिद्धांत 1876 चा. आणि या सिद्धांतावर आधारित ग्रंथ कुठला होता? हा ग्रंथ आहे, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. हा ग्रंथ कधीचा आहे? मग 1898 चा आहे. भारताचे पहिले दरडोई उत्पन्न काढणारा व्यक्ती कोण? तर दादाभाई नौरोजी, 1876 चा काढलेले त्यांनी. दुसरा व्यक्ती आहे न्यायमूर्ती रानडे. यांनी काय केलेले? 1901 ला एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तिसरे होते रमेशचंद्र दत्त, RC दत्त. यांनी 1898 लाच इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला होता बघा.
हिंदी अर्थशास्त्रात जनक कोणाला म्हणतात मग? रानडेंना. भारतीय अर्थशास्त्रात जनक म्हणतात त्यांना. ठीक आहे. आणि हे तिघांचे हे 3 ग्रंथ लक्षात ठेवा. झालंय. घेऊ पुढे. बिहार मधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? कुठाशी होत? नीळ. आलं लक्षात? आता हे लक्षात ठेवा. आता नीळ पिकाचा जो सत्याग्रह आहे हा बिहारचा पार्ट आहे, ओरिसाचा, बंगालचा पार्ट, सुपीक मैदानी प्रदेश, गंगा नदीच्या गाळाचा भाग आहे. इथं 1801च्या कालखंडात काय झालं होतं आपलं, सॉरी 1801च्या कालखंडापासून निळेचे पिकाला सुरुवात झाली आणि 1833चा कायदा झाला. इंग्रजांना भारतात जमीन खरेदी करण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार दिला होता. याच्यानुसार मग बऱ्याच इंग्रज लोकांनी या पट्ट्यात जमिनी खरेदी केल्यात. काही लोकांनी काय केलं, जमिनी खरेदी न करता, जमीन कशासाठी करायची? नगदी पीक घेण्याकरता. पण नगदी पीक चहा, कॉफी, नीळ, मसाले, मिरच्या ही सगळे घ्यायची. ते कापूस, ऊस हे नगदी पिकं होते, रोख पिकं म्हणतात त्याला, कॅश क्रॉप. आणि हे पिकं तिकडे नेऊन दुप्पट किमतीला विकायचे. मग काही लोकांनी डोकं काय लावलं, विदेशी लोकांनी, की तुमच्या जमिनी ना, मग तुमच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट केला. काय? तुमची जेवढी जमीन आहे त्यातली 3/20 जमीन जी आहे त्या 3/20 जमिनीवरती तुम्ही आम्ही जी सांगतो ती पीक घ्यायचं आणि ते पीक 100% आम्ही खरेदी करून घेणार आहोत. तुम्हाला मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. आणि त्या पिकाचा दर पण ठरवला त्यांनी, एवढ्या किमतीला आम्ही घेत चालू, तुम्ही करत चला. यांनी सांगितलं ओके ठीक आहे, कारण ते खाण्यासाठी कामं येत नाही, ते रंगासाठी कामं येते. त्यामुळं मग या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केला, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू झाली बघा इथं. आणि मग पुढं 1890च्या कालखंडामध्ये कृत्रिम रंग आलेत मग जर्मनीमध्ये, आणि त्यामुळे कपड्यांसाठी कृत्रिम रंगाचा वापर होऊ लागला. आता त्या निळ्याला पिकाला कोणी व्हॅल्यू नाही देऊ लागली. मग हे लोक जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणार आहेत ते शेतकऱ्याकडे आलेच नाही, कारण त्यांना माहिती या पिकाची गरजच नाही. मग शेतकऱ्यांनी काय केलं, आता निळ पीक घेण्याच्या ऐवजी मग बाकीचे पिकं घ्यायला सुरुवात केली. कपास असू द्या, ऊस असू द्या, किंवा गहू असू द्या, तांदूळ असू द्या, ते घ्यायला सुरुवात केली. आणि मग नंतर आलेत ते आणि सांगू लागले, हे बघा आपला कॉन्ट्रॅक्ट झाला होता, एवढ्या जमिनीवर हे घ्यायला पाहिजे, तुम्ही हे दुसरे पीक घेऊ लागले, बरं घ्या, पण त्यातला अर्धी रक्कम आम्हाला द्या. शेतकरी गरीब होते, बिचाराने द्यायला सुरुवात केली. मग हे नंतर राजकुमार शुक्ल नावाच्या व्यक्तीने महात्मा गांधींच्या लक्षात आणून दिलंय ही चुकीच चालू आहे म्हणून. मग महात्मा गांधींनी तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कॉन्ट्रॅक्ट बघितला आणि नंतर लक्षात आलं हे चुकीचं आहे. मग महात्मा गांधींनी या ठिकाणी मग पहिला सत्याग्रह 1917ला या ठिकाणी केला. इंग्रजांनी अगोदर विरोध केला. महात्मा गांधींनी सांगितलं मला अटक करा, माझ्यावर खटला दाखल करा, मी माझी बाजू मांडतो. आणि त्या ठिकाणी मग एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटी समोर महात्मा गांधींनी सगळे म्हणणं मांडलं आणि मग शेवटी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधून शेतकऱ्यांना मुक्तता देण्यात आली. पण मग महात्मा गांधींनी दुसरी तक्रार केली, काय? आतापर्यंत यांनी जो काही टॅक्स घेतला तो परत करा, मागच्या 10-12 वर्षामध्ये. मग आता ते लोक म्हणले आता कुठं पैसा खर्च होऊन गेला. मग शेवटी त्यांनी सांगितलं बाबा तेवढा देता येत नसेल तर निदान अर्धा महिना परत करा. मग 25% द्यावा लागला यांना. तर अशा प्रकारचं महात्मा गांधींचं हे पहिला सत्याग्रह होता नीळ पिकासाठी. चंपारण्य भागात झालेला, चंपारण्य नावाचा जिल्हा बिहारमध्ये. झाले का? हा. आता नील दर्पण तुम्ही जे सांगताय राजो, नील दर्पण इथले नाहीये. 1858ला नीळ कामगारांनी उठाव केला होता इथं, लक्षात. त्याच्यावरती आधारित नील दर्पण नावाची मग नाटक आहेत. ते नाटक दीनबंधू मित्र यांनी लिहिलेलं आहे बघा, ते 1860ला. त्याच्यावरती नील दर्पण नावाचं पिक्चर मग देव आनंद यांनी पण काढलेलं आहे पुढच्या कालखंडात. झालंय का? ओके. चला 2-3 प्रश्न बाकी शेवटचे, तेवढं उरकून टाकू आपण एकदा. 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी कोणी केली? PSI प्रिलिमचा प्रश्न आहे. हे बघा इथं लक्षात आलं पाहिजे. पहिले कोण आहे आता तुम्हाला सांगितलं ना, 3 जण लक्षात ठेवायचे. बरं हे तुम्हाला 2 माहितच नाही, आता एकच माहिती आहे. अ पासून चला, अ इथं आहे, इथं आहे, इथं आहे, अरे सगळीकडेच. मग इथं हे रानडे आणि हे आता हे पॅटर्न लागेल. अ ब ड आहे का पर्याय?
ओके ठीक आहे. पुढचा प्रश्न, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया लिहून दिलेला आहे, कोणी लिहिला? RC दत्त. कधी लिहिला? हे ICS अधिकारी होते बरं का. त्यांनी ग्रंथ लिहिताना कशाचा आधार घेतला? सरकारचीच आकडेवारीचा आधार घेतला. आणि सरकारची कोणती आकडेवारी? त्यांनी काय केलं 1800, आता हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, याच्यामध्ये काय फायदा नाही तुमचा, जाऊ दे. पुढचा प्रश्न घ्या. टिंबटिंब यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली, कोणी केली? कावतजी दावर. कधी सुरू केली? 54 ला. कुठे केली? मुंबईमध्ये. आधुनिक उद्योगाला सुरुवात कधीपासून होते असा प्रश्न होता एक वेळेस, तर 1854 पासून. मग 1854 ला पहिलं आधुनिक उद्योग स्थापन सुती कापडामध्ये कोणी केलं? कावतजी दावर. पहिली ताग गिरणी कुठे सुरू झाली? कोलकात्याला, श्रीरामपूर नावाचं गाव आहे तिथं, 1855 ला. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने सुशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली कोणी घोषित केले? मॉन्टेग्यूची घोषणा, नावच त्याचं ते आहे ना, ऑगस्ट घोषणा म्हणा किंवा मॉन्टेग्यूची घोषणा म्हणा. 17 ला ती. हे बघा 1916 ते 17च्या कालखंडामध्ये कुठलं आंदोलन झालेलं आहे? होम रूल चळवळ झालेली. लक्षात. या होम रूल चळवळीमध्ये चतुसूत्रीचा अवलंब करून जहालमतवादीने आंदोलन केलं होतं बघा. आणि हे आंदोलन दडपून टाकणं अवघड चाललं होतं, कारण हिंदू आणि मुस्लिम दोन्ही एकत्रित आले होते. कारण लखनौ करारानुसार मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये युती झाली होती, त्यामुळं व्यापकता वाढत चालली होती. आंदोलन थांबवण्याकरता मग मॉन्टेग्यूनं पार्लमेंटमध्ये घोषणा केली होती 20 ऑगस्ट 1917 ला. त्यालाच ऑगस्ट घोषणा किंवा मॉन्टेग्यूची घोषणा म्हणतात. आणि त्यांनी ही घोषणा केली, मग ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने सुशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल, म्हणजे स्वराज्य देईल असं थोडक्यात म्हणायचं होतं त्यांना. पण मग स्वराज्याची तरतूद तर केलीच नाही, कारण पहिल्या महायुद्धाचा कालखंड असल्यामुळे इंग्लंड गोत्यात होता अगोदरच, आणखीन गोत्यात यायचं नव्हतं. म्हणून भारतातला असंतोष कमी करण्याकरता ही घोषणा केली. आणि याच्यावर आधारित मग पुढे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचा कायदा केलेला आहे बघा. झालंय? ओके. एवढंच PPT तयार झाली होती. आज बाकीचे PPT तयार होईल. संध्याकाळी आपण मग 6 ते 8च्या दरम्यान, आता 30च प्रश्न होऊ लागले 2 घंट्यामध्ये, तर याचा अर्थ आपल्याला 166 प्रश्न कंप्लीट करायचे आहे. थोडा वेळ आपल्याला वाढवावा लागेल किंवा मग स्पष्टीकरण थोडं कमी करावं लागेल.